जय किसान मंडळ आयोजित 36व्या या आजच्या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवसाचं पुष्पार्पण करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या समोर आहे। आजच्या या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माझे मित्र आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब, समोर उपस्थित या व्याख्यानमालेचे संयोजक शंकररावजी पाटील, प्राध्यापक स्वप्नीलजी पाटील, डॉक्टर कालिदासजी पाटील, प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी, अध्यक्ष या व्याख्यानमालेचे आणि निमंत्रक माननीय अनंतरावजी पाटील काका, त्याचबरोबर आपल्या गावच्या सरपंच, उपसरपंच, विकास सेवा संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संताजी पाटील गट विकास अधिकारी, त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर, सर्व पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी या ठिकाणी 36 वर्षापूर्वी ज्या विचारधारेतून आपण या व्याख्यानमालेची सुरुवात केली त्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय पद्मभूषण वसंतदादा पाटील साहेबांना मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो। आणि ज्या भूमीने, ज्या मातीने संपूर्ण देशाला स्वातंत्र्य आंदोलनामध्ये एक नवी चेतना आणि प्रेरणा दिली, त्या पत्री सरकार स्वर्गीय नाना पाटील, स्वर्गीय पांडुरंग मास्तर आणि त्याचबरोबर अग्रणी स्वातंत्र्य सेनानी नागनाथ अण्णा नायकवडी, स्वर्गीय राजाराम बापू पाटील आणि इतर सर्व धुरीणांना मी या ठिकाणी अभिवादन करतो। खरं म्हणजे शिवाजीराव देशमुख साहेब सभापती असताना अनेक वेळा मंत्रालयात बैठकीला गेलो असताना साहेबांच्या दालनात अनेक वेळा जायला मिळालं। एक चांगल्या प्रकारचा विचार त्यातून त्यांच्या सानिध्यात मिळाला। सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेबांच्या बरोबर सुद्धा अनेक वेळा, कारण पंचायत राज व्यवस्थेत काम करत असताना महाराष्ट्राच्या पंचायत राजला एक चांगली दिशा सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना साहेबांनी दिली होती। आणि पुण्याची यशवंतराव चव्हाण प्रशासन अकादमी म्हणजे यशदा, अनेक व्याख्यानाच्या माध्यमातून आम्ही खूप वेळा एकत्र यायचो। पण अशा वेगळ्या प्रकारच्या विचारधारेतून हा खरं मग सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे एक क्रांतिकारकांचं एक खूप मोठं चळवळीचं ठिकाण, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, अध्यात्मामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि विशेष करून चित्रपट सृष्टीसुद्धा एक मोठं योगदान या मातीचं भूमीचं आहे। पी सावळाराम, ज्यांचे गाणे ऐकल्याशिवाय आपल्याला जुनं गाव कसं असं याची एक वेगळी दिशा त्यातून मिळते। या सर्व गोष्टींचा आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या सिनेकलावंत असेल, नाट्य कलावंत असेल, त्याचबरोबर तमाशा कलावंतांनीसुद्धा या राष्ट्रीय प्रश्नामध्ये प्रचंड मोठं योगदान वगनाट्याच्या माध्यमातून दिलं। ते पठ्ठे बापूरावसुद्धा याच मातीमधलं। म्हणून एक येतानाच ज्यावेळी सुरुवातीला माझा मित्र अमोल गवळी, मागच्या वेळेस अमोलमुळेच या ठिकाणी त्यावेळेस येणं झालं। अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मुंबईत, पुण्यात किंवा सिंधुदुर्गचा एक आदरणीय नारायण राणे साहेब मुख्यमंत्री असताना एक मोठा सरपंच मेळावा आम्ही केला होता। त्यावेळेसही अमोल बरोबर होता, पुढे येताना अमोलच्या घरी थांबलो
आणि मग त्या ठिकाणी यादव पाटलांकडे त्यांच्या संस्थेमध्ये थांबलो आणि काकांच्या पतसंस्थेमध्ये एक चर्चा करताना एक गावात येताना डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून गेल्या आठवड्यातच मी कोल्हापूरचा भीमा कृषी जो एक मोठं संमेलन आपण शेतकऱ्यांचं म्हणू त्याला का भीमा कृषी महोत्सवामध्ये पशुसंवर्धन यासाठी खासदार धनंजयदादा महाडिक यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो। त्यावेळी जाताना डॉक्टरांकडे थांबलो आणि आपल्या गावाविषयी आपल्या कामाविषयी खूप चांगल्या गोष्टी आम्हाला एकत्र बसून चर्चा करता आली। खरं म्हणजे आपण ज्यावेळेस माझी वसुंधरामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला त्याच वेळेस यायचं होतं, पण अचानक एका मीटिंगमुळं मला दिल्लीला जावं लागलं, कारण खूप वेळा हातामध्ये काही नसतं आणि अचानक काही ठरलं की मग मात्र खूप धावपळ होते। हाती घेतलेला कार्यक्रम, त्या आयोजकांनी केलेलं नियोजन यामध्ये सुद्धा खूप मागे पुढे होऊन जातं आणि मग त्यावेळी असंच घडलं आणि आपल्यामध्ये एकत्र येऊन जो आनंद आपल्याला घ्यायचा होता आपल्या राज्यस्तरीय पुरस्काराच्या बाबतीत तो घ्यायला मला येता आलं नाही, परंतु ऑनलाईन मग त्यावेळेस आपल्याशी मी बोललो। परंतु त्याच वेळेस सांगितलं होतं की पुढच्या वेळेस मी नक्कीच व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी 1 तारखेला यायचं होतं, पण 1 तारखेला असंच काय घडलं विनंती करून 1चा 4 तारीख आली। पण आज करून पुन्हा पुण्यात मुक्कामी जायचं आणि उद्या मंत्रालयात एक बैठक आहे, पुन्हा परवा दिवशी एक बैठक महत्त्वाची आहे। मग अशी धावपळ सारखी चालू असे आणि गेल्या महिनाभरात जवळ 8-9 हजार किलोमीटर माझा प्रवास झाला। कर्नाटक, मग पुन्हा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रूपाने एक कार्यक्रम होता तिथे जायचं होतं ना, असं सारखी धावपळ चालू असे। उद्देश एकच असो की जो अनुभव आपण गाव उभं करताना घेतला त्याच अनुभवातून आपल्याला इतर गावांनाही एक चांगल्या प्रकारे चळवळीचं स्वरूप देता येईल का। म्हणजे आत्तापर्यंत मी जवळ 15-1 लाख किलोमीटर माझा प्रवास झाला आहे। महिन्यातला 1-2 राज्य होतात, विमान आणि रेल्वेचा प्रवास बेरजेमध्ये नाही। गावात असलो सकाळी, आता मी काल गावात होतो, सकाळी 8 वाजता माझं बोलणं सुरू झालं, रात्री 9-9:30 वाजेपर्यंत बोलत होतो। दररोज आत्ता सध्याही गावात छत्तीसगड आणि ओरिसाचे काही सरपंच, सभापती, पंचायत समिती सदस्य कालपासून गावात आहे। मग आज इकडे यायचं वेळ मिळणार नाही म्हणून काल मी 2-3 कार्यक्रम करून सायंकाळी 8 वाजता गावात आलो आणि आल्यानंतर 1.5-2 तास त्यांच्याशी बोललो आणि मग 10 वाजता घरी, कारण मी गावामध्येच राहतो। त्यामुळे सारखं रोज गावात 700-800 लोक व्हिजिटला असतात, अनेक राज्यातून, बाहेरच्या राज्यातून, विदेशातून। ज्यावेळे मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यावेळे आपण जे 30-35 वर्ष गावात काम केलं हे काम चळवळीच्या रूपाने आपल्याला पुढे घेऊन जाता येईल का, आणि त्या दृष्टीने ज्यावेळी सुरुवातीपासून चर्चा झाली म्हणून पहिल्या दिवशी येता आलं ना, कारण खूप व्याख्यानमालेसाठी मी राज्यभर देशभर जात असो। 100 वर्षाची परंपरा असलेल्या अनेक व्याख्यानमालेमध्ये मला जायला मिळाला, जिथे स्वातंत्र्य आंदोलनात खूप मोठमोठ्या व्यक्तिमत्वांनी त्या व्याख्यानमालेला व्याख्यानाच्या रूपाने आपले विचार मंथन केलेलं होतं। परंतु काही व्याख्यानमाला अशा असतात त्या व्याख्यानमालेचं निमंत्रण मिळणं हे सुद्धा व्याख्यात्यांचा तो सन्मान असतो। मग त्यापैकीच आपली एक व्याख्यानमाला आहे। म्हणून या व्याख्यानमालेला येताना जो आनंद आहे की किसान मंडळ, कारण माझ्या जीवनाशी या व्याख्यानमालेच्या शुभारंभाचा एक काहीतरी धागा जुळलेला आहे। स्वर्गीय वसंतदादा ज्या राज्याचे मुख्यमंत्री असताना, कारण 89ला मी हिवरे बाजार पंचायतीत सरपंच झालो आणि सरपंच झालो त्यावेळेस अगोदर एक प्रयत्न चालू होता, तो राज्य शासनामध्ये परिवहन खात्यामध्ये खेळाडूंसाठी आरक्षण असायचं नोकरीचं, आणि त्यामध्ये प्रयत्न होता। कारण मी 12वी सायन्स करत असतानाच महाराष्ट्र राज्याच्या शालेय क्रिकेट संघाच्या कॅम्पला निवड झाली। खेळणं पसंत केलं, प्रॅक्टिकल सोडून दिलं, पुन्हा कॉमर्सला गेलो।
मग पुणे विद्यापीठातून मी 2 वर्ष ऑल इंडिया खेळलो. ज्यावेळी आम्ही वेस्ट झोन विनर होऊन ऑल इंडियाला चेन्नईला गेलो त्यावेळी भारतभरातून 10 विद्यापीठं आलेली होती. एक रनर आणि विनर म्हणजे विजयी आणि उपविजयी. भारताचे 5 झोन असतात. त्या प्रत्येक झोन आम्ही पश्चिम झोनमधून राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा यातून पुणे विद्यापीठ विजयी होतं. मी पुणे विद्यापीठात सिलेक्शन झालो होतं. आणि तो खेळताना आजही आमचा तो त्यावेळेचा टू डाऊन बॅट्समन सुनंदन लेले आज भारतीय संघाबरोबर जगभर फिरतो. रोजचा पेपर उचकला की तुम्हाला सुनंदनचं कालच्या ज्या मॅचेस चालू आहे त्या मॅचेसचं रिपोर्टिंग तू करत अस. त्यावेळी तो आमचा टू डाऊन बॅट्समन होता. आणि सुनंदनमुळेच मिसेस डॉक्टर अंजली तेंडुलकर हिवरे बाजारला येऊन गेल्या. नंतर सचिन तेंडुलकर फाउंडेशननं आम्ही काही मदत केली. आणि कोविड लागला आणि त्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी मला त्यांच्या घरी चहा प्यायला बोलवलं होतं. तो एक खरं म्हणजे त्यावेळी सचिन तेंडुलकरांचं वक्तव्य होतं की मैदाना क्रिकेटचा तेंडुलकर मी आहे ना ग्रामविकासाचा तेंडुलकर पोपटराव तुम्ही आहात. तर तो एक वेगळ्या प्रकारचा सन्मान होता. म्हणून क्रिकेट खेळता खेळता ESTमध्ये नोकरी मिळवायची म्हणून ॲप्लिकेशन केलेलं होतं. आणि त्यावेळेस स्वर्गीय वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते आणि परिवहन मंत्री अनंतराव थोपटे साहेब होते. आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे आमदार होते भीमराव धोंडे. आणि आमच्या ज्या तालुक्यातून मी येतो त्या नगर तालुक्याचे आमदार दादा पाटील शेळके होते. एक धोतर, शर्ट, टोपी, साधं शेतकऱ्याचं 20 वर्ष ते आमदार होते. 2 टर्म खासदार होते. आज स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी महाराष्ट्राच्या ज्या 5 अपक्ष आमदारांनी दादांना पाठिंबा दिलता त्या 5 पैकी आमचे दादा पाटील शेळके एक होते. आणि त्यांच्या माध्यमातून मग मुंबईला गेलो कारण नगर जिल्ह्याचा ESTचा संघ मला महाराष्ट्रभर क्रिकेट खेळायला घेऊन जायचं. मुंबईत, पुण्यात ओपनच्या टुर्नामेंट, मुंबईत मी टाइम्स, कांगाली खेळायचो. आणि मग क्रिकेट पण होईल आणि नोकरी पण होईल कारण डोक्यात होतं एक क्रिकेटचं करिअर करायचं. पण नोकरी करून कारण ग्रामीण भागातून आलेलो, दुष्काळी गाव, प्यायला पाणी नाही आणि रोजगारासाठी भटकंती करणारं गाव, ज्या गावामध्ये 4थीच्या पुढे शिक्षण घ्यायला वेळ नव्हता अशा गावातून मी आलेलो होतो. आणि मग आम्ही पहिल्यांदा ज्यावेळी मुंबईला गेलो आजही ते पत्र माझ्याकडे आहे ते आमदारांचं जे आदरणीय दादांना दिलेलं. आणि ते पत्र देताना दादांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी एक मनस्वी वेगळ्या प्रकारचा आनंद त्या ठिकाणी होता. आणि पुढे जाऊन ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली तो प्रसंग खूप जवळून पाहिला मी. आज दिनांक नावाच्या मासिकाने छापलं होतं स्वाभिमान महाराष्ट्राचा काय असो. आणि त्यावेळे मुंबई महानगरपालिकेत मराठी भाषिकांच्या उमेदवारीवरून अडचण निर्माण झाली होती. आणि स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेब त्यावेळी दिल्लीला गेले आणि दिल्लीला तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यांची भेट मिळाली नाही वेटिंग करून. मग दादांनी 2 ओळीत एक चिठ्ठी ठेवली होती, मी माझ्या कौटुंबिक कारणास्तव माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. आणि दादा दिल्लीवरून मुंबईला निघून आले. स्वाभिमानी महाराष्ट्र कसा असो हे स्वर्गीय वसंतदादांच्या रूपाने अख्ख्या देशाने अनुभवलं. आणि नंतर दादांनी पुन्हा सगळ्या विनंत्या झाल्या तरी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. आणि शेवटी तडजोड म्हणून कारण पक्षनिष्ठा, काँग्रेसनिष्ठा म्हणून त्यांनी राजस्थानचं राज्यपालपद स्वीकारलं. तो प्रसंग मी खूप जवळून पाहिला. तासन तास एका कोपऱ्यात बसायचो. गावकडून येणारे माणसं, त्या माणसाशी भेटणं, बोलणं आणि चालणं, एक मातीची नाळ जुळलेली असं तर काय असं हे त्यावेळी जवळून पाहिलं. मग स्वर्गीय दादांच्या नंतर निलंगेकर साहेब मुख्यमंत्री झाले आणि शिवाजीराव मोघे साहेब परिवहन मंत्री झाले. पुन्हा सगळी प्रक्रिया केली आणि निलंगेकर साहेबांनी राजीनामा दिला. पुन्हा माझी ऑर्डर थांबली. 3रे मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले ते शंकरराव चव्हाण साहेब झाले आणि परिवहन मंत्री झाले ते विलासराव देशमुख साहेब. आणि पुन्हा आष्टी तालुक्याचे आमदार होते भीमराव धोंडे. ते आणि माझे मोठे बंधू कबड्डी कुस्ती नॅशनल प्लेयर होते दोघे. आणि धोंडे साहेब आले, नगरला शिकले, ते आले की ते आमच्या घरी 8-8 दिवस राहायचे. मग पुन्हा त्यांना घेऊ कारण विलासराव देशमुख परिवहन मंत्री
ते होते मराठवाड्याचे आणि हे पण मराठवाड्याचे. पुन्हा मुंबईला गेलो, सगळी प्रक्रिया केली आणि शेवटी शंकरराव चव्हाण साहेबांनी 89 साली 0 बजेट लागू केला आणि माझी ऑर्डर थांबली. सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. पुन्हा जिल्हा बँकेत माझं सिलेक्शन झालं, ऑर्डर आली, स्टे लागला. पुन्हा ज्या संस्थेत मी शिकलो, नगरची जिल्हा मराठा प्रचारक समाज, 4थ्या छत्रपती शिवरायांच्या ब्रिटिशांनी कस्टडी ठेवलं होतं नगरला आणि त्या ब्रिटिश कस्टडीत त्यांचं निधन झालं आणि त्यांची समाधी नगरला आहे. आणि छत्रपती शाहू महाराज नगरला आले असताना त्यांनी शाहू बोर्डिंगचं भूमिपूजन केलं आणि त्याच प्रेरणेतून जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज ही संस्था जन्माला आली आणि या नगर जिल्ह्यात 50 ते 60 हजार मुलं त्या कॅम्पसमध्ये शिकतात. मग पुन्हा त्या संस्थेवाल्यांनी सांगितलं, त्या संस्थेचाच मी विद्यार्थी, ते म्हणले तू BPEd करून औरंगाबादला जाऊन तुला ज्युनियर कॉलेजवर फिजिकल डायरेक्टर म्हणून घेऊ. ॲडमिशन घेऊन आलो आणि त्याच वेळी हिवरे बाजारमध्ये निवडणूक लागली. कारण आपला आजचा विषय गाव, चला गाव घडवूया. जे गाव घडवता असताना तो सुरुवात येता खूप आनंद वाटला. व्यायामशाळेत गेलो होतो, ब्रिटिशकालीन व्यायामशाळा आहे जुनी, ती मुलं पाहिली आणि सगळे मोठाले मल्ल इथं होऊन गेले. कारण हिवरे बाजारसुद्धा कुस्तीमधले प्रति कोल्हापूर म्हणून ओळखलं जातं. की आमच्या गावात जिल्ह्याचा संघ असायचा, अर्धे पैलवान एका हिवरे बाजारचे असायचे. आमचे चुलते वडील मोठे पैलवान होते. अगदी मारुती माने भाऊसुद्धा 2 वेळा आमच्याकडे येऊन गेले आणि महाराष्ट्रातले नामवंत मल्ल आमच्या कुस्ती आखाड्याला येऊन गेलेले. अगदी गामा गुंगासारखे आशियातले गाजलेले पैलवान आमच्या घरी येऊन गेले. आणि दुसरी सर्वात महत्त्वाचं की आमच्या आजोबांनी त्यावेळी मोसंबीची बाग लावलेली होती. म्हणजे 55-60च्या नंतर क्रांतिसिंह नाना पाटील त्या चळवळीच्या काळात आमच्या घरी येऊन गेलेले, आमच्या बागेमध्ये विश्राम केलेला होता. आणि डाव्या विचारसरणीचे खूप लोक यायचे आमच्याकडे आणि तो एक क्रांतीची चळवळ आहे सगळं. आणि वडीलसुद्धा खूप चांगला पोवाडा गायचे. 16 वर्ष वय वडिलांचं होतं. ब्रिटिशांनी उज्जैनला आमच्या वडिलांचा 1942 साली चॅरिटी शो आयोजित केला होता. म्हणून एक कुस्तीची परंपरा त्या व्यायामशाळेत गेल्या मला खूप आनंद वाटला. कारण लहान असताना आम्ही त्या व्यायामशाळेत जायचो, सगळे पैलवान बाहेर पडल्यानंतर आम्हाला जायला मिळायचं. म्हणून असं एक वेगळी पार्श्वभूमी हिवरे बाजारची. पुढे 72चा दुष्काळ पडला, 76चा दुष्काळ पडला, ज्या सांगलीने महाराष्ट्राला आणि देशाला रोजगार हमी दिली. खरं त्या रोजगार हमी योजना पुनर्वलोकन कमिटीचा मी सदस्य कमिटीचा. पुढे ज्यावेळेस दिल्लीला भारतासाठी मनरेगाचं डिझाईन करायचं होतं, त्यावेळेचे दिल्लीला जे केंद्रीय ग्रामविकास मंत्री होते रघुवंश प्रताप सिंग, मग त्यांनी जे काही लोक बोलवले त्यात मी एक होतो. आणि महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेच्या पैशातूनच हिवरे बाजारमध्ये आदर्श गावनेतून पाणी आडवा आणि जिरवाचा कार्यक्रम केला. म्हणून मी त्या बैठकीत बोलताना म्हणलं नो नीड ऑफ मनरेगा. म्हणजे आमच्या गावाला मनरेगाची गरज नाही आहे. तर मंत्रीजी मला म्हणले अरे पोपटरावजी हम तो चाहते हैं कि महाराष्ट्र की रोजगार हमी योजना पुरे भारतवर्ष को लागू करणे. पण मग मी त्यांना सांगितलं की आम्ही रोजगार हमी योजनाच अशी वापरली की झाडं लावली, मग रोजगार दिला, चराईबंदी कुऱ्हाड बंद केली, मग मृत संधारण केलं, रोजगार मिळाला, पाणी आडलं आणि हिवरे बाजारमध्ये पाणी आलं म्हणून नगदी पिकं आली. आणि आज हिवरे बाजारचं दारिद्र्य संपलं आणि हिवरे बाजार एक आदर्श गाव तयार झालं. त्यांना इतका आनंद झाला की चलो यही डिझाईन हम करेंगे. आणि मग त्यांनी भारताचं पहिलं जॉब कार्ड रोजगार हमी योजनेचं मनरेगाचं हिवरे बाजारमध्ये येऊन लॉन्च केलं होतं. म्हणून अशी एक दुष्काळी गाव. आणि आज आपल्या सर्वांना यूट्यूबवर गेलं की पाहायला मिळतं महाराष्ट्राच्या दुष्काळ निवारणामध्ये मोठं योगदान त्या ठिकाणी केलं. आत्तापर्यंत 100वर देशातली लोक येऊन गेली आमच्याकडे. दर 8-15 दिवसात एकतरी परदेशाचं शिष्टमंडळ असतं. आणि आत्ता सध्या आमच्याकडे गोव्याचे सरपंच आणि गावातले लोक येत आहेत. सध्या 189 गाव गोव्यात सगळे सरपंच येत आहेत. मी त्यांना विचारलं अरे आम्ही शाळा कॉलेजला असताना गोवा पाहायला यायचो, कोकण पाहायला जायचो. 4,500 मिलीमीटर पाऊस पडतोय कोकणा गोव्यात आणि त्यात.
आणि आज पाण्याची समस्या आहे तिथे. आणि आमच्याकडे 450 मिलीमीटर पाऊस पडतो. मग तुम्ही हिवरे बाजार पाहायला येता काय, तर त्याला मूळ कारण आहे हिवरे बाजारचं पाणी व्यवस्थापन. ज्यावेळी वेगवेगळे लोक, ज्यावेळी आमिर खान हिवरे बाजारला येऊन गेले, किरण राव येऊन गेल्या, जेव्हा त्यांना पाणी फाउंडेशन सुरू करायचं होतं, त्यावेळेस आमिरजींनी त्यांच्या घरी बोलवलं होतं की आपल्याला महाराष्ट्राच्या दुष्काळावर काय करता येईल 2016ला. आणि मग त्यातून पुढे जाऊन महाराष्ट्रात ते पाणी फाउंडेशन मोठी चळवळ, मकरंजी अनासपुरे 4-5 वेळा येऊन गेले, 5-6 वेळा. आणि ज्यावेळेस गावात थांबले त्यांनी एक म्हणलं तुम्ही एक गाव दत्तक घ्या, आम्ही मदत करू. नेवासा तालुक्यात एक गाव घेतलं होतं गोगलगाव म्हणून, केलं गाव, पण खूप छान झालं होतं. पुढे आपण राजकारण येतं आणि ज्या सरपंचांनी खूप चांगलं काम केलं तो पुढच्या निवडणुकीला पराभूत झाला होता. मग नानांनी मला त्यांच्या गणपती उत्सवाचं घरगुती 5च माणसं असतात त्यांचं कुटुंबात, मग मला त्या गणपती उत्सवाला पाहुणा म्हणून बोलवलं होतं मुंबईला. आणि त्यांचंसुद्धा नाम फाउंडेशन आज महाराष्ट्रात खूप सुंदर चांगलं काम करतं. पण आज 16-17ला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना उद्योगपतीच्या आणि शासनाच्या योजनेतून 1000 गावं तयार करायचं धोरण ठरलं त्यावेळेस. आणि त्या उद्या मुख्यमंत्री आदेशाखाली एक ट्रस्ट केला, ट्रस्टचे अध्यक्ष मुख्यमंत्री, आणि मग त्याला एक 11 लोकांची कमिटी केली. मग त्यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, आमिर खान, नीता अंबानी, राजकुमार धूत, आनंद महिंद्रा, लक्ष्मी मित्तल आणि रतन टाटा, आणि त्या कमिटीचा मी पण एक सदस्य आहे. मग तो प्रसंग आजही आठवतो. त्यावेळी आमची पहिली मीटिंग झाली आणि सर्वांचा अनुभव झाल्यानंतर मुख्यमंत्री मला म्हणाले पोपटरावजी तुमचा अनुभव सांगा. मग मी सांगायला सुरुवात करताना पहिला मुद्दा मांडला, पैसाही आमची समस्या नाही विकासाची, फिलिंग ऑफ ओनरशिप. जोपर्यंत मला हे गाव माझं आहे, पर्यावरण माझं भवितव्य आहे, हा देश माझा आहे, ही भावना मनामध्ये येत नाही तोपर्यंत काम बदलत नाही. हे सांगितल्याबरोबर रतन टाटांचा तो माझ्या पाठीवर पडलेली पहिली थाप, तो एक वेगळा आनंद. आता काले जो ग्रुप आहे तो टाटा ग्रुपचेच आहे, छत्तीसगड आणि झारखंडचे लोक आलेले, आणि त्यांच्या चेंबूर आणि सगळ्या, कारण टाटा ग्रुप गेल्या 15 वर्षापासून हिवरे बाजारशी जोडलेला आहे. सगळ्या सहली त्यांचे आमच्याकडे येतात. म्हणून हे सगळं पाहिलं की चळवळी होतात, काम होतं. आणि माझी वसुंधरा अभियानामध्ये एक खूप मोठी चळवळ राज्यात आणि देशात, कारण माझ्या वसुंधऱ्याचं डिझाईनच दिल्लीत करण्यात त्यातही मी होतो. आणि आत्ताही तुमचे सांगलीकर आहे नितीन खाडेसाहेब, ते आसाम कॅडरचे आहेत, आता भारत सरकारचे वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्डाचे सेक्रेटरी आहेत. आता आसामवरून ते 2-3 वर्षासाठी दिल्लीला आलेले आहेत. आता पुन्हा माझी वसुंधरेचं एक नवं डिझाईन आता पुन्हा पुढे येत आहे, आणि ती यात्रा 5 फेब्रुवारीला देशभर सुरू झालेली आहे. म्हणून एक आहे की चला गाव घडवूया, हा विषय आपला आहे. म्हणजे आजी आजोबाच्या काळातली गावं आणि आता आपल्या नातवंडाच्या काळातली गावं, हा सहज फरक पाहिला तर पूर्वीची गावं, गावाची समृद्धी एक मोठी दिशा देऊन जाते. आणि म्हणून स्वर्गीय R.R. पाटील साहेब ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री झाले आणि आबांचा फोन आला की हिवरे बाजारला यायचं, शपथविधीनंतर आबा हिवरे बाजारमध्ये होते. आणि त्यावेळी हिवरे बाजार लिहून पुन्हा मग ती चर्चा 7 वेळा आबा हिवरे बाजारला येऊन गेले, 7 वेळा. तंटामुक्तीचा पहिला कच्चा ड्राफ्ट आमच्या ग्रामपंचायतीतून तयार झाला होता. चंद्रकांत दळवी साहेब त्यावेळी आबांचे PS होते. आणि एक पहिला आबा, पुढं मग जयंत पाटील साहेब मंत्री झाले ग्रामविकास. मग राज्यभर आम्ही 10 गावं प्रत्येक जिल्ह्याचे राज्यभर आढावा. पुन्हा विजयसिंह मोहिते पाटील साहेब ग्रामविकास मंत्री झाले, त्यावेळी जिल्हा परिषद सदस्यांचे पहिले प्रशिक्षण सुरू केले, जिल्हा वाईज मेळावे राज्यभर घेतले होते आम्ही. आणि म्हणून एक सांगतो की सांगलीमधून एक मोठी मुवमेंट संपूर्ण राज्यात देशात गेलेली आहे. आणि म्हणून गाव आणि गावाचं स्वरूप जे आहे, आता आपण सर्वजण भाग्यवान आहात की आपल्याला पाण्याची अडचण नाही, आणि पाणी समृद्धी खूप चांगली. पण लक्षात ठेवा, जिथं खूप पाणी आहे तिथं माणसं खूप आळशी झाली. आणि इतकं पाणी पाजलं मातीला का आता ती माती म्हणते आता वाद झाला. आता सांगली मिरजेचा सगळा पट्टा फिरून पाहिला
आज त्या जमिनीमध्ये काही उगवल का नाही समस्या आहे. सगळी गावं आपण पहा की गावामध्ये सुद्धा आता मारुती माने साहेबांचं भाऊंचं गाव, आता आम्ही सुरुवातीलाच पहिले जेव्हा आपले सरपंच झाले होते त्यांचे पुतणे भीमराव अण्णा, काल परवा भेटलो होतो आम्ही. भीमराव अण्णा पहिल्यांदा सरपंच झाले. कलसिटी साहेब माझ्याकडे आले, आपल्याला एका गावात जायचं. कवठे पेरान सर्वात मोठं गाव ते महाराष्ट्रात पहिलं आलं. मग ठरवलं आणि त्यावेळेस सांगलीची सगळी टीम आम्ही त्यावेळे 3-3 बैठक घ्यायचो एका दिवसात. सकाळी एक पंचायत समिती, दुपारी एक, संध्याकाळी 4 दिवसात सगळ्या पंचायत समित्यांचे सरपंच मेळावे केले होते. आणि सांगलीच्या गावागावामध्ये मी गेलेलो आहे. नेहमीच सांगलीला यायचं म्हणलं एक वेगळ्या प्रकारचा आनंद वाटत असतो, एक वेगळी ऊर्जा या मातीमध्ये आहे. आणि म्हणून गाव आणि गावाचं भविष्यकाळान दिशा, स्वातंत्र्यपूर्वीची गावं पाहिली ब्रिटिश कालखंडात, तर त्यावेळेस पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जायचं म्हणून गावागावात ज्या चळवळी निर्माण झाल्या त्या सर्वात अग्रणी वाळवा होता, सांगली होती, सातारा होता, कोल्हापूर होतं, पुणे होतं. ही सगळी मोठी चळवळ यातून पुढे आली. आणि स्वातंत्र्यानंतरची गावं, कारण राष्ट्रपिता महात्मा गांधींनी काल खूप बोलतोय, सर्दी बी कारशी असतात, 3 दिवस होतो आणि 2-2 तास पोहत होतो आम्ही. एक वेगळा, कारण सिंहासनात एक व्याख्यान होतं माझं आणि त्या व्याख्यानासाठी गेलेलो होतो. आणि म्हणून कालचा दिवसभर आणि गेले आठवडाभर बोलतोयच मी. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये गावावर बोलायचं म्हणलं की उद्याच्या 25 वर्षातली गावं कशी असतील. कारण 75 वर्षाचा अमृतकाल आपण साजरा केला स्वातंत्र्याचा. 75 वर्षापूर्वी म्हणजे आता 76 म्हणू आपण, 15 ऑगस्ट 1947ला 12:01 जे मूल जन्माला आलं, म्हणजे स्वातंत्र्याच्या दिवशी 15 ऑगस्टला जन्माला आलं, ते डोक्यावर 5000 क्युबिक मीटर पाणी घेऊन आलं होतं. आणि काल 75 गेल्यानंतर स्वातंत्र्य जे मूल जन्माला आलं ते 1700 क्युबिक मीटर पाणी घेऊन आलं. जे 75 वर्षात 5000वरून 1700वर खाली आलो. आणि जगाचा जो पाण्याचा मापदंड आहे समृद्धीचा, तो जर 1500च्या खाली आला तर तो देश वाळवंटाकडे चालला आहे, असे आंतरराष्ट्रीय मानक आहेत. म्हणून आता आपण सहज पूर्वीच्या काळी आजोबाच्या काळात आपलं ऊसाचं ॲव्हरेज काय होतं आणि आत्ता काय आहे, म्हणजे ऊसाची शेती भविष्य काळात सहज. आता काल परवा कोल्हापूरमध्ये बोलताना मी तोच मुद्दा मांडला की भारताची कॅन्सरची राजधानी ही पंजाब आहे, भारताची व्यसनाची राजधानी ही पंजाब आहे. कारण सगळ्यात अगोदर हरित क्रांतीमुळं गहू आला आणि अख्ख्या भारताला गहू खायला मिळाला. 72च्या दुष्काळानंतर आयात करावं लागलं होतं अन्नधान्य. आज भारत समृद्ध आहे. आज त्या पंजाबमध्ये जर आपण कधी गेला असाल तर आपण जवळून जाऊ पहा. पंजाबमध्ये 700-800 फूट जमिनी खाली गेल्याशिवाय पाणी मिळत नाही, कारण पाणी जिरण्याची प्रक्रिया थांबली. इतकी खतं औषधं 5 नद्यांनी पंजाब समृद्ध केला आहे. इतकं पाणी पाजलं का भविष्य काळात पंजाबला आपल्याला धान्य पुरवावं लागलं अशी परिस्थिती येऊ घातलेली आहे. कारण काय, मातीचा जो समूह आहे, मातीचा जो सेंद्रिय कर्ब आहे, मातीचं जो आरोग्य आहे, इतकं बिघडलं की मातीची उपजाऊपणाच आता कमी झालेला आहे. आणि त्याचा परिणाम आज मातीतून जे उगवतं आहे ते सगळं विषारी अन्न आहे. त्यामुळं घराघरात कॅन्सर आला आणि रेशनिंगवर गहू आणि तांदूळ आला आणि दुष्काळी भागातलं ज्वारी, बाजरी, कडधान्य संपलं. आरोग्याची समस्या इथून सुरुवात झाली. आणि इतकं श्रीमंती आली की आज पंजाबमध्ये 2 सिनेमा, पहिला उडता पंजाब सिनेमा आला आणि दुसरा सिनेमा आमिर खान यांनी 3-4 वर्षापूर्वी आणला, लाल सिंग चड्ढा नावाचा.
पाहिलाय का आपल्यापैकी कोणी? अवश्य पहा लाल सिंग चड्डा. खरं म्हणजे तो का फेल झाला कळत नाही. फेल्युअर त्याचा पहिला प्रीमियर आमिरजींनी त्यांच्या घरी केला होता. 50 लोक बोलवले होते बघ. आणि हे सगळं करताना आमिरजींनी मला विचारलं की आपको कुछ कॉमेंट्स. कारण त्या सिनेमामध्ये लाल सिंग चड्डा सिनेमामध्ये जास्त श्रीमंतीमुळं व्यसनी कसे येतात आणि 10 रुपये दारू प्यायला दिले नाही पत्नीने म्हणून पत्नीला मारणारा पती त्यात दाखवलेला आहे. आणि पुन्हा अति खत औषधं तणनाशकामुळं मातीचं आरोग्य बिघडलं आणि जे अन्न खाल्लं त्यामुळं घराघरात कॅन्सर कसा आला. आजी कॅन्सरने गेली, पत्नीला कॅन्सर, आईला कॅन्सर झाला आहे आणि पत्नीसुद्धा त्या मार्गात आहे हे दाखवलं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं पंजाब आणि हरियाणाची आर्मीची परंपरा. कारण ते लाल सिंग चड्डा त्यामध्ये एक सरदारजी ते एक आर्मी मॅन दाखवलेले आहेत. आजोबा देशासाठी शहीद झाले, वडील देशासाठी शहीद झाले आणि हे लढत असताना जखमी झाले पण गावाकडे आले वाचून. आणि मग त्यांनी शेती करायला सुरुवात केली, गाव उभं करायला सुरुवात केली. आणि गाव उभं करताना ज्या समस्या आल्या त्या लाल सिंग चड्डामध्ये मांडलेल्या आहेत. म्हणून आपण सिनेमा तमाशा कलावंत हे सगळं आपण पाहतोच. कारण आपण पाहतो की चंद्रकांत ढवळपुरीकर हे नगरचे का ते स्टेजवर आले का समोर बसलेल्या महिला भगिनी बोट मोडायला शिव्या द्यायला सुरू करायचे. का तुकोबरायांच्या जीवनामध्ये किती संघर्ष झाला. हा तो त्यांचं वगनाट्य सुरू झालं की ते मुंबाजी बुवाची भूमिका करायची आणि त्यात मुंबाजी बुवांनी किती तुकोबरायांना त्रास दिला याची मांडणी असायची. श्रीमंतिनी खोत मॅडम काल येऊन गेल्या आणि तुकोबरायांचा विषय कालचा होता. ज्या तुकोबरायांनी जगाच्या पाठीवरची पहिली शेतकऱ्यांची कर्जमाफी तुकोबरायांनी केली. सावकारकी होती. कारण आजही इथं येताना पाहिलं कोणीच नव्हतं. मी म्हणलं आता माणसं कधी येतील आणि सगळ्या खुर्च्या गच्च भरून गेल्या. हा एक विचार आहे पेरलेला, लक्षात ठेवा. हेच मी गेल्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी देहूमध्ये अनुभवलं. देहू नगरपालिका आणि देहू संस्थानने तुकोबरायांचा नावाचा एक पुरस्कार मला दिला आणि तिथे गेलो आणि गपकन कार्यक्रमाला यायच्या अगोदर भरभर एक 15 मिनटं खूप जोराचा सडा येऊन गेला, पाऊस येऊन गेला आणि सगळं पाणी झालं. म्हणलं आता होईल का नाही. आणि हबप शिवाजी महाराज मोरे जे तुकोबरायांचे वंशज जे आहेत त्यांच्या घरी थांबलो. ते म्हणले 15 मिनटं क्लीन होईल आणि गेल्यावर ओल्या खुर्च्यावर सगळे माणसं येऊन बसतील. सगळी माणसं आले, सगळ्या खुर्च्या गच्च भरून गेल्या. का 10 लवणामागे पाणी. आणि तुकोबरायांसारखे एक साक्षात्कारी संत का ज्यांनी दुष्काळ सलग 4 वर्ष दुष्काळ पडला, घर गेलं, दार गेलं, पत्नी गेली, मूल गेलं आणि पहिली कर्जमाफी केली. आणि तुकोबरायांच्या तोंडून आलं, कोण आम्हा पुशे शिनोलो भागलो, कोण आम्हा पुशे शिनोलो भागलो, तुझं विना उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावी सुख दुःख, कोण तहान आणि भूक निवारीला. काय बदल हो. तुकोबरायांच्या काळातही तहान होती आणि भूकही होती. आजही भूक आहे आणि तहान आहे, पण त्यावेळची तहान दुष्काळामुळे होती आणि त्यावेळची भूक दुष्काळामुळे अन्न नव्हतं म्हणून होती. पण आजची तहान दूषित पाण्यामुळं आहे आणि आजची भूक दूषित अन्नामुळे. लक्षात ठेवा. जगभरातील तज्ज्ञ सांगतायत की 2050 पर्यंत म्हणजे पुढच्या 25 वर्षात या भूतलावर 40% जनतेला आरोग्यदायी अन्न आणि पाणी प्यायला मिळणार नाही आणि खायला अन्न मिळणार नाही. अमेरिकेचे सॉईल आणि वॉटर कॉन्झर्वेशनचे डायरेक्टर हिवरे बाजारला येऊन गेले 4 महिन्यापूर्वी. आता एक मोठी कॉन्फरन्स नेब्रास्का युनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेमध्ये 26 एप्रिल ते 4 मे मध्ये आणि योगायोगाने त्यासाठी मला निमंत्रण मिळालं की पुढच्या 25 वर्षातली अन्नधान्य आणि पाणी सुरक्षिततेवरती कॉन्फरन्स आणि एक 2-3 हजार शास्त्रज्ञ जगभराचे त्या कॉन्फरन्स येणार आहेत. का तुम्ही हिवरे बाजारमध्ये पाणी आणि मातीवर काय केलं आहे, आरोग्यासाठी काय केलं आहे
अन्नधान्या दृष्टीने कसं आहे, पीक नियोजन कसं आहे, तुमचं पाणी नियोजन कसं आहे, पाण्याचा ताळेबंद कसा ठेवता. कारण गेल्या वर्षी एक 10,000 शास्त्रज्ञ त्या ठिकाणी एकत्र आले होते. विषय हाच होता, पाणी आणि धान्य सुरक्षा, म्हणजे माती आणि पाणी. आणि यावरती का, आणि तिथे एका शास्त्रज्ञाने हिवरे बाजारची केस स्टडी मांडली होती राहुरी विद्यापीठातल्या. त्यांना निमंत्रण आलं होतं तिथं. आणि पहिली शेडमेंट लॉस म्हणजे जो पाण्याबरोबर जी माती वाहून चालली, मातीतलं मूलद्रव्य, त्याला शेडमेंट लॉस, ते सायंटिफिक त्या ॲग्रिकल्चरच्या याच्यात. आणि दुसरं जे पाणी चाललं आहे ते किती वेगाने चाललं आहे याच्यावर कार्बन स्थिरीकरणाची पहिली प्रयोगशाळा आपण राज्याच्या आदर्श गावात येतो. पहिली हिवरे बाजारला केली आणि दुसरी राहुरी विद्यापीठात केली. म्हणून मध्यंतरी राहुरी कृषी विद्यापीठाने, कारण दुर्दैवाने आज प्रशांत पाटील साहेब आपले सांगलीचेच होते, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते, आणि गेल्या महिन्यात त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. खूप प्रॅक्टिकल होते आणि ते ज्यावेळेला अनेक वेळा हिवरे बाजारला आम्ही खूप एकत्र काम केलं. आणि त्यांनी पहिल्यांदा डॉक्टर ऑफ सायन्स देण्यासाठी डायरेक्ट माझ्या नावाचा प्रस्ताव पाठवून दिला आणि राहुरी कृषी विद्यापीठाने मला ती सन्माननीय डॉक्टरेट दिली होती. आणि ह्या सगळ्या याच्यातून माती आणि पाणी आणि उद्याचं आपलं भवितव्य, खरं म्हणजे गाव आणि गावगाडा, की एक काळी आमची गावं अशी होती, कुठलेही सण आणि उत्सव आले सगळे गाव एकत्र येऊन साजरे करायचे. आणि आपले सण आणि उत्सव याला खूप मोठा शास्त्रीय आधार आहे. खरं म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा झाला, जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठं जलसंमेलन म्हणजे सिंहस्थ. अरे नमस्कार, या चला. नगर करून साहेब इकडे आले तुमच्याकडे. आता ते माझे पाहुणे आहेत बरं का, खूप जवळचे. आणि आता नगरला त्यांचा खूप आग्रह होता, नगरहूनच बदलून ते पुन्हा म्हणले नको मला माझ्या जिल्ह्यात जायचं आहे, म्हणून ते पुन्हा सांगलीला आलेत. तर पंचायत राज विकास कॅडर जे डेव्हलपमेंट कॅडर हा माझा जिव्हाळ्याचा विषय असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कारण यातूनच गावं आणि गावाचं स्वावलंबित्व निर्माण होत असं. पण आपला विषय जो होता सिंहस्थ कुंभमेळ्याचा, जगात, कारण गावं पाण्याने स्वावलंबी झाले, कारण आपण माझी वसुंधरेत राज्यात पहिला नंबर मिळवला. आणि मला वाटतं विविध किती पुरस्कार, 16 गावं जिल्ह्यातले आलेले आहेत. 10 कोटीचा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. आणि एवढी मोठी पाण्यातली चळवळ तुम्ही निर्माण केलेली. म्हणून पाण्याच्या चळवळीमध्ये की एक चांगली दिशा जगाला या भारताने दिलेली. सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे जगाच्या पाठीवरचं सर्वात मोठं जलसंमेलन आहे. मला 3ऱ्या कुंभमेळ्यात जायला मिळालं. पहिला कुंभमेळा मला याला जायला मिळालं होतं उज्जैनचे, का जिथे आत्ताचे केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान साहेब, त्यांच्याबरोबर गेली 20 वर्ष काम करायला मिळालं समग्र नर्मदा आणि यामध्ये. आणि ज्यावेळेस पाहिलं की पाण्याचा तो सिंहस्थ कुंभमेळा उज्जैनचा, त्यावेळेस एक व्याख्यानमाला ठेवली होती, पर्यावरण संतुलित सिंहस्थ, म्हणजे एक अध्यात्म आणि दुसरं पर्यावरण, तो कार्यक्रम होता. त्याला गेलो होतो. 2रा कुंभमेळ्याला मला जायला मिळालं नाशिकच्या. आणि योगायोग त्यावेळेस आला की मला विजय भटकर सरांचं एक फोन आला की पोपटरावजी, नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि मराठवाड्यात मोठा दुष्काळ आहे पाण्याचा, त्यासाठी आपल्याला मानस सरोवराचं पाणी आणायचं आहे कैलासवरून आणि ते सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकला सोडायचं. मला इतका आनंद झाला, कारण माझ्या प्रत्येक भाषणात भगीरथाचं गंगा अवतरणास, स्वर्गातली गंगा भूलोकी ज्या भगीरथाने आणली त्याचा उल्लेख नेहमी असो. आणि मी लगेच सरांना सांगितलं, म्हणलं माझ्या जीवनातला सर्वोच्च क्षण आहे, माझ्या याच्यात तो फोटो आहे तिथे. मग आम्ही एक 6-7 जण शिष्टमंडळ होतो. त्या आमच्याबरोबर जलसंधारण मंत्री म्हणून राम शिंदे साहेब होते, मिसेस अमृता फडणवीस मॅडम होत्या,
विजय भटकर सर होते आणि त्या अंजली भागवत नेमबाजपटू आहेत आपल्या शूटर ऑलिम्पिक आणि हे सगळं त्या एक होत्या. आम्ही एक 8 जणांचं टीम होतं आणि जेव्हा आम्ही गेलो मी ठरवून गेलो होतो काही झालं तरी चालेल एक डुबकी मानस सरोवरात मारायचीच. आणि आम्ही ज्यावेळेस गेलो तो खूप आनंददायी प्रवास होता आणि आपण सहज पाहिलं दुष्काळ निवारण आणि जलसमृद्धीची सुरुवात कधी होते. सगर नावाचा राजा होता भारत प्रदेशात. मोठा दुष्काळ पडला. सगळे प्रयत्न केले. एवढे प्रयत्न करूनही अन्न पाणी पाणी करून माणसं मारायला लागली. आणि मग राजा इतका दुःखी झाला त्यांनी राजीनामा देऊन टाकला. आता सगळे प्रयत्न थांबले. माझ्या जनतेला मी जर भूक आणि तहान भागू शकत नसेल तर मला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. राजीनामा देऊन टाकला. पण एक शिलालेख करून ठेवला होता जो कोणी भविष्यकाळात स्वर्गातली गंगा भूलोकी आणल त्याच्या पूर्वजांचा उद्धार होऊन भावी पिढीला पुण्य मिळेल. 450 वर्षानंतर भगीरथाचा जन्म झाला. भगीरथाने सगळं पाहिलं. शिलालेख वाचला. म्हणला नाही गंगा आणल्याशिवाय परत यायचं नाही. आणि मग तो हिमालयात गेला. तप केलं. कपिल मुनी भेटले. कपिल मुनी सांगितले इथं पाणी आहे पण तू गंगेचे आराधना. मग गंगेकडे गेले. आराधना फलित झाली. गंगा प्रसन्न झाली. आणि गंगेत सांगितलं काय सांग काय म्हणे माझे पूर्वज दुःखी आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी स्रोत पाण्याचा मला कपिल मुनीने सांगितला पण त्यांनी तुमचे ती म्हणले मी पण तयार आहे पण माझा प्रभाव एवढा मोठा आहे का तुझ्या भारत प्रदेशाकडे वळाला तर जे काय राहिलं ते सगळं वाहून समुद्राला जाईल. मग काय त्यासाठी तू भगवान शिवाची आराधना. मग हिमालयात गेले. तप केलं. शिव प्रसन्न झाले आणि शक्ती भक्ती पाहून त्यांना आशीर्वाद दिला. काय लागतंय माग काय म्हणे माझे पूर्व अन्न पाणी पाणी करून गेले त्यांचा उद्धार करायचा म्हणून तुम्ही जेटेमध्ये घ्या अशी गंगेची विनवणी आहे. ठीक आहे तयार. मग कपिल मुनी कोण होते ते त्या काळचे भूजल विकास यंत्रणेचे डायरेक्टर जनरल होते GIDAचे. त्यांना जमिनी खालच्या खडकांचा अभ्यास होता. सगळ्या भूस्तराचा अभ्यास होता. ते उत्तम पानाडी होते त्या काळातले. मग त्यांनी पाण्यास्रोत दाखव. गंगा ही कल्याणकारी. गंगा म्हणाली तयार आहे मी पण शिवाला विनवणी कर. मग शिव कोण होते डायरेक्टर जनरल वन अकादमी भारत सरकार देहरादून. जेवढे आपल्या भारतात IFS म्हणजे वन अधिकारी सिलेक्ट होतात यांचं प्रशिक्षण मसुरीला होतं देहरादून अकादमीत. त्याचे डायरेक्टर जनरल. आणि भगीरथ कोण होता मुख्य अभियंता भारत सरकार. इंजिनियर होते भारताचे. त्यांनी माथा ते पायथा पाणी आडवा जिरवाचा आराखडा तयार केला जो आम्ही हिवरे बाजारला केला जो तुम्ही माझे वसुंधरात केला बरोबर आहे. आणि तो आराखडा राबवला. मग डोंगराचं पाणी डोंगरात शेतातलं शेतात आणि ओढ्यातलं ओढ्यात झालं दुष्काळ निवारण. तिथे झालं मिळा. याच्याही पलीकडे हिमालय भारताच्या दृष्टीने भविष्य काय देवभूमिका मानलं जात. भगवान शंकर वैतागल्यानंतर कैलासलाच का जाऊन बसायचे. मग राक्षसा त्रास सुरू झाल्यावर सगळे देव पुन्हा कैलासलाच का जायचे. मग देवांना अधिकार वर दिल्यावर राक्षस वैतागून पुन्हा जायचे. 2 तलाव आहेत तिथे 3 किलोमीटर अंतरेमध्ये. एक हे राक्षस तलाव 100% डेड वॉटर आहे. मी 16 साली पाणी आणलं आज आहे अजिबात खराब झालं नाही. डेड वॉटर खराब आहे पण मानस सरोवरातलं जे पाणी आणलंय ना ते आजही खराब नाही. बिस्लेरीच्या 1000 पट चांगलं आहे. म्हणजे देव वैतागल्यावर मानस सरोवरात आंघोळ करून परिक्रमा करायची. मग देव भगवान शिव त्यांना वरदान द्यायचे. पण दोघांनाही सांगायचे याचा उपयोग मानवी अकल्याणासाठी झाला तुमची शक्ती क्षीण होईल. नेमके राक्षस ती चूक करायची. काय घडलंय पुढे जाऊन त्या काळची भगीरथाची गंगा उतरण्याची कथा त्या काळची आणि आजची तंत्रज्ञानाची कथा सांगितली तर कपिल मुनी डायरेक्टर जनरल GIDA गंगा कल्याणकारी शिव
वन विभागाचे भारताचे प्रमुख भगीरथ इंजिनियर होता. आणि तिबेटचं पठार म्हणजे काय होतं, मानस सरोवरातून 33 नदी निघतात. किती? 33. चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, तिबेट, भूतान आणि नेपाळ या सगळ्या आशियाई देशांचं पाण्याचा मुख्य स्रोत हे तिबेटचं पठार म्हणजे मानस सरोवर हे लक्षात ठेवा. म्हणून कधी काळी घडलेली स्वर्गातील गंगा बोलू की. खरं म्हणजे मी सगळ्या नद्यांच्या यात्रा केल्यात भारतातल्या. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ. शेवटचं गाव जे 5 पांडव महाभारत पर्व संपल्यानंतर सगळ्या नद्यांची यात्रा करत 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 केदारनाथ धाम केलं, गंगोत्री यमुनोत्री केली, मग बद्रीनाथा दर्शन घेतलं आणि तिथून पुढं फक्त 4 किलोमीटर एक माणा नावाचं गाव आहे. मग त्या माणा गावात गेले. ते आपल्या देशाचं शेवटचं गाव आहे. आणि तिथे सरस्वती नावाची नदी फक्त तिथे दिसते. आणि मग ती कुठं दिसते? प्रयागराजला दिसते. 2 ठिकाणी. आणि ती नदी क्रॉस करून स्वर्गाकडे जायचं होतं, पण एवढा प्रचंड प्रवाह होता. आणि मग जे ते पांडव आता त्यांचं वरदानच होतं. मग भीमाने एक शिला उचलली आणि ती नदीवर टाकली. आज त्याला भीमशिला म्हणतात. आजही ती तशीच आहे. आजही तीच क्रॉस करून आपल्याला पलीकडे जावं लागतं. मग पलीकडे एक तिरंगा आणि मग चायनाची बॉर्डर सुरू होती. म्हणजे महाभारत पर्व स्वर्ग जाण्याचा रस्ता तो आहे. म्हणून अनादिकालापासून या भारतातले गावागावातले गरीब माणसंसुद्धा नर्मदा परिक्रमा करायला जातात. अमरकंटक तर थेट समुद्रापर्यंत परिक्रमा करतात. म्हणून हे सगळं जर पाहिलं तर शिकलेली माणसं नव्हती नद्यांची परिक्रमा करायची, नद्यांचं पवित्र पाणी आणायची, मग घरात उत्सव करायचे. हे सगळं पाहिलं तर ज्यांची लग्न झालीत त्या सगळ्यांचं लग्न जमताना देवक असं देवक आहे ना, देवक एकाच ब्लड रिलेशनमध्ये नसतं. एका देवकाचं लग्न होतं का? अजिबात होत नाही. देवक बदलून असं. मग अगोदर देवक पाहिलं जातं आणि मग पुढची चर्चा होती. देवक बदलून असलं, झाडाची फांदी आणि कुऱ्हाड एकत्र असते, बरोबर आहे. आणि मग लग्नाच्या अगोदर सकाळी मुलाचं देवक येतं आणि लग्न लागल्यावर मुलीच्या घरचं देवक येतं. मग एकत्र बांधलं जातं मंडपात. बरोबर 12-28चा मुहूर्त असो, त्या मुहूर्ताला सगळे देव आशीर्वाद द्यायला आलेले असं लक्षात ठेवा. मुहूर्त टळला का देव निघून जातात. मग सगळे राक्षस जेवायला येतात. मुहूर्ताचं महत्त्व लक्षात घ्या बरं का. 12-28ला लग्न कुठं होतं? कशावर होतं लग्न? लग्न कशावर होतं? स्टेजवर, बोहल्यावरती, बरोबर आहे. कोणाकोणाला बोल माहिती हातवरती करा बरं. ज्यांचे लग्न झाले जुने, आता नवीन पोरांना सांगताच येणार नाही. आता लग्न इव्हेंट झालाय. फोटोग्राफ, मेकअप मन, DJ आणि शुभाशीर्वाद. मुहूर्ताचा विषय संपलेला आहे. 12-28च्या मुहूर्ताला बोला म्हणजे काय होतं? कुंभाराची गाडगे, शेतातल्या मातीच्या विटा त्रिकोणी, शेतीचे 3 अवजाराची दांडी बाजूला काढायची, पाबर, फराट, कुळव असं तुमच्याकडं. मग 3 बाजून टाकायची. मग गावरंग गायच्या शेणात साडा, सुकल्यावर नवी सतरंजी, आंब्याचं तोरण. आणि 12-28ला मुहूर्त सुरू झाला की मंगलाष्टक सुरू होतात. सगळ्या नद्या प्रमुख या देशातल्या मंगलाष्टकात येतात. सरस्वती नावाची नदी 3500 वर्षापूर्वी लुप्त झालेली ती आजही आपल्या मंगलाष्टकात येते. येते का नाही? आता केव्हा ऐकायलाच येत नाही मंगलाष्टक.
DJ इतका कानात गेलेला असतो, तुमच्याकडे डॉल्बी म्हणतात ना, कळतच नाही. आणि मग सगळ्यांना त्या बोलून घेतल्या जातात. मुहूर्ताला लग्नविधी पार पडतो. मग मुलीचं देवक येतं, अग्नीच्या 7 फेऱ्या, आणि सगळं देणं घेणं, जेवणं खाणं, रडणं गागं सगळं संपलं की भटजीच्या साक्षीने वधूवर जातात आणि देवक सोडतात. पती पत्नीच्या पवित्र बंधनासारखं झाड आणि कुऱ्हाडीचं नातं आम्ही पाळू, ही शपथ आपण तिथं घेतो. मंगलाष्टक जलपूजनाची शपथ आहे, अग्नीच्या 7 फेऱ्या, ऊर्जेची पूजा आहे. देणं घेणं आणि भावकी हा खरा गावगाडा होता. जुने लग्न पहा, आता सगळं इव्हेंट आहे. पूर्वी पैसा नव्हता गावात, शेतीचा कडबा असल आणि शेतीतलं धान्य, याच्यावर जात्रा खात्रा लग्न सगळं त्याच्यावर होतं. 72च्या दुष्काळानंतर पैसा यायला लागला, आणि तुमच्या का पाणी आलं आणि ऊस आला, मग पैसा यायला लागला. जोपर्यंत पैसा आणि पाणी नव्हतं तोपर्यंत माणुसकी होती. माणसं शिकलेली नव्हती. पण दुःखद घटना गावात जर कुठल्या घरात गरिबाच्या घडली, अख्ख्या गावाच्या चुली बंद व्हायच्या आणि माणसं दुःख वाटून घ्यायची. भले पटत नसायचं पण दुःख वाटून घ्यायचे. सण आणि उत्सव आले कुठल्याही समाजाचे, अख्खं गाव एकत्र यायचं, सण आणि उत्सव साजरे केले जायचे. होळीच्या दिवशी गावाची जी रक्षा असते होळीची, चोरून न्यायचे पूर्वी लोक, बरोबर आहे. रात्रभर राखण केलं जायचं, बरोबर आहे का चूक आहे. सगळे सण घ्यावं. नवरात्री उत्सव येतो, काय नवरात्री उत्सव, आपल्या विहिरीचं पाणी एक घडा भरून आणायचा, आपल्या शेतातली माती टाकायची, आपल्या शेतात जे पीक घेतो ते बी टाकायचं, आणि 9 रात्रीला 9 माळी 9 वेगवेगळ्या फुलाच्या. त्याला कारण होतं, आपल्या परिघामध्ये 9 प्रकारची फुलं असली तर पीक उत्पादन वाढतं, परागीकरण वाढतं. आता आंब्याला मोहर आलाय ना, एक काळ असा होता आंब्याला मोहर आला की मधमाशा मोजता येत नव्हत्या. आता आंब्याच्या मोहरावरच्या मधमाशा मोजता येतात. उद्या जाऊन पाहतोय. आणि आता तर आंब्यावर मधमाशाच यायला तयार नाही. आता भाड्याने मधपेट्या आणावं लागतात. बांधावरचं झुडूप ठेवलं नाही, झाडं ठेवले नाही, आणि इतकी जंगलतोड झाली. कालच वन्यजीव सप्ताह झाला, जगाचा वन्यजीव सप्ताह होता काल. आता 21 मार्चला जागतिक वन दिन येईल, 22 तारखेला जागतिक जल दिन, 23 तारखेला जागतिक मृदा दिन का काहीतरी आहे, 23ला. आता सगळे दिन साजरे चालू आहेत. का की सगळे दिन साजरे करावं लागले, कारण सगळं आता वन गेले, माती गेलं आणि पाणी गेलं. आणि आपल्या देशात एवढं प्रचंड पाणी जगाच्या पाठीवर कुठल्या देशात नाही, कुठल्या देशात नाही. आणि म्हणून आपल्या देशात 2 म्हणी आल्यात. आपल्या व्यवहारात घाटा आला की आपण म्हणतो गेले पैसे मातीत, घाटा आला की गेले पैसे पाण्यात. नुकसान झालं की मातीत गेलं पाण्यात गेलं, इतका अवमूल्यन केलं. जपानमध्ये जाऊन विचारा पाण्याचं मूल्य काय, सिंगापूरमध्ये जाऊन विचारा पाण्याचं आणि मातीचं मूल्य काय. ज्या सिंगापूरला स्वतःचं माती नाही पाणी नाही, तो देश जगात सर्वात हायस्ट GDP असेल देश. यावेळी मध्यंतरी एका IMचे जे आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे, खूप मोठे इंटरनॅशनल, ते इम्पॅक्टची एक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स होती. आणि त्या कॉन्फरन्ससाठी मला निमंत्रित केलं होतं त्यांनी. आणि त्याचबरोबर कैलास सत्यार्थी, मध्य प्रदेशच्या ज्या महिला आणि बालकात काम केलं, नोबेल अवॉर्डी आहेत जगातला मोठा, ते आणि मी त्या कार्यक्रमाला होतो. ज्या देशात 8 दिवस राहिलं मी सिंगापूरमध्ये, सगळं पडणारं पाणी जमिनीखाली 60 फुटावर नेऊन साठवतात, आणि तेच पाणी त्यांचा पंतप्रधानही पितो आणि त्यांच्या गाडीचा ड्रायव्हरही पितो. पाण्याचं मूल्य, मातीचं मूल्य. म्हणून एक पाहिलं की जिथं प्रतिकूल परिस्थिती अशी तिथं पाणी मातीचं मूल्य आपल्याला कळतं. आणि आपल्याकडे खूप आहे, परंतु आता लक्षात ठेवा, 75 वर्षात जे घेतलंय ते येत्या 25 वर्षात जर दिलं नाही निसर्गाचं निसर्गाला,
तर आता आपल्याला जायचे दिवस आलेले लक्षात ठेव। आपल्या पिढ्या भाग्यवान आहेत, फार भीती घालवायची नाही तुम्हाला, पण भीतीची जाणीवसुद्धा होणं खूप गरजेचं आहे। कारण आपल्यापासून सुरुवात जर केली नाही तर आता पुढे हे आवडणार नाही। कारण आपल्या पूर्वजांनी ऋषी मुनी, त्या काळचे शेतकरी, शास्त्रज्ञ, जे काही तज्ज्ञ असेल, कुठली पीएचडी डॉक्टरेट नव्हती यांच्याकडे, पण यांना सामाजिक भान होतं। राष्ट्र, समाज आणि मानवी कल्याणाची प्रेरणा, आंतरिक प्रेरणा त्यांच्यात होती। तर पहिल्यांदा देशाचा, समाजाचा आणि निसर्गाचा विचार केला जायचा। म्हणून बेला झाडात शंकर असो, उमरात झाडात दत्तात्रेयाचा वास असो, पिंपळामध्ये मुंजोबा असो, सगळ्या झाडामध्ये देवत्वाचं स्वरूप आहे। पाणी हे पुण्यकर्म आहे, देवत्वाचं स्वरूप आहे। गंगाजल केवढाले विधी करतो आपण आणल्यावर। जे जे आता सिंहस्थाला जाऊन आले त्यांनी मोठमोठाले विधी केलेत। एवढंच नाही, गेल्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं आगमन झालं। मी एक भाग्यवान आहे, 8000 ज्या लोकांना निमंत्रित केलं त्या 8000 पैकी मी एक होतो। हिवरे बाजारपासून दिल्ली, दिल्लीवरून अयोध्या, अयोध्येतून पार एअरपोर्टपासून एक कमांडो, एक सिनियर PI राहिला, सगळं इतकं वेगळं, ते एक वेगळा आनंद होता। आणि एवढंच नाही, खूप मोठ्या लोकांच्या पंक्तीत वाचायला मिळालं। एका गावचा सरपंच मी, आता उपसरपंच बरं का, सध्या आरक्षण आहे आमच्या महिला सरपंच आहेत। याच्या पलीकडे डोकं घालायचंच नाही। एकदा डोकं घाललं होतं 92 ते 97, अपक्ष निवडून आलो पंचायत समितीला। क्रिकेटच्या मैदानावर जाता आता फॉर्म भरला, निवडून आलो। आणि 95लाच एक संधी आली विधानसभेत जायची, आणि बाहेरचं राजकारण गावात आलं। उभं राहत असलेलं गाव 68 किलोचं, मी 56 किलो झालो होतो। दारू बंद झालेलं गाव, पुन्हा सगळा गोंधळ, 90% लोक बरोबर। कारण गडबडी अशा झाल्या, आणि मग ठरवलं की आता राजकारण करायचं का, डोक्यात राजकारण होतं त्यावेळेस, राजकारण करायचं का गाव। आणि मग निर्णय घेतला का त्यावेळेस खूप वाचायला मिळालं का 2 महिने मी गावात येत नव्हतो, शेतात राहायचो। मोठा भाऊ नगर शहरात राहायचा, मग तिथे गेलो की एवढा प्रयत्न। आमची आई 8 दिवस निघून गेली होती की तू या गावात येऊ नको। बहिणीचं लग्न पाहुण्या करायला लावलं, एका दारूच्या बाटली एका मुलीचं लग्न जमत होतं। शाळेची मुलं दारू आणायची, कारभारी आणि गुरुजी शाळेत बसून दारू प्यायची। ज्या गावांनी देशातले नामवंत मल्ल पाहिले, ज्या गावांनी क्रांतीची चळवळ पाहिली, क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर थांबले, हे सगळं पाहिलं। आणि त्याच गावामध्ये चांगलं आदर्श गाव उभं राहिलं। दुनियाभरातले लोक यायला लागले, रखडेचे रखणे भरून पेपर लिहायला लागले। 92 साली 100% शौचालय बांधलेले आहेत बरं का आम्ही, 92 साली। आज खर्चानी लोकांनी टॉयलेट बांधलेत, सरकारी पैशातून बांधले नाही। आणि आजही 35 वर्ष झाले, आजही गावकरी वर्गणी देतात। आम्ही प्रवेशद्वार केलं आहे गावाचं एक। महाराष्ट्रात सगळे किल्ले, शिवनेर, रायगड, सिंहगड, पुरंदर, शनिवारवाडा, समोरून किल्ला, आतल्या बाजूला युवराज छत्रपती संभाजीराजेने 25 लाख रुपये दिले होते। शाहू फुले आंबेडकर वाचनालय एका बाजूला, आणि एका बाजूला 25-15 योजनेतून सांस्कृतिक सभागृह केला। मारुती, राम, लक्ष्मण, सीता, विठ्ठल, रुक्मिणी, ज्ञानोबा, तुकोबा, एका आरतीमध्ये 8। आणि जुनेच मंदिर आम्ही पुनर्जीवित केले, त्यांना जीर्णोद्धार केला। आणि हे केलं, त्यामध्ये 60 लाखाचं टेंडर होतं, 82 लाखावर गेलं। 25 लाख रुपये लोकांनी गावात आणून दिले। आणि आता 35 वर्षानंतर आणखी 2 महिन्यांनी आमच्या सरपंचाला पहिली खुर्ची मिळणार आहे। एक छान ग्राम संसदेस टाईप केलेला आहे, अँटी चेंबर नाही, खाली गाळे नाही आमच्या पंचायतीत, कमर्शियल नाही केले आहे पंचायत, सोशल ठेवली। आणि त्यावेळेस 50,000 रुपये वर्गणी टाकली 2004ला। आणि त्यावेळेस पहिल्या मजल्याचं उद्घाटन आबांच्या हस्ते केलं होतं, दुसऱ्या मजल्याचं अजितदादा आले होते, त्यावेळेस दादांच्या हस्ते केलं होतं। आणि एकदम छान केलेलं आहे।
आता पहिल्यांदा बँक होते आणि आलेल्या पाहुण्यांना बसायचं ठिकाण होतं. ज्या ग्रामपंचायत तळात 2009 साली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाजी, दोघं माझे खूप चांगले मित्र, 2009 साली त्यांना काँग्रेस सरकारने 5 लाख रुपये त्यांच्या NGOला दिले होते. आणि हिवरे बाजारवर पहिली फिल्म स्वराज नावाची यूट्यूबवर आहे त्यांनी केली होती. दिल्ली सोनिया गांधी मॅडमनी लॉन्चिंग केला. पहिल्या 5 मोहल्ला सभा माझ्या हस्ते अरविंदजींनी केल्या. पण नंतर एक कार्यक्रमाला गेलं, लक्षात केलं राजकीय इंटेन्शन, मग मी जायचं बंद, कारण मी कुठल्याही राजकीय पक्षात नाही. पण कोणी बोलवलं तर मी नाही म्हणत नाही. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलू, नाही तर जमाती इस्लामी यांनी बोलू, कारण माझ्या गावात एकच मुस्लिम कुटुंब आहे. 91 साली मस्जिद आम्ही गावकऱ्यांनी बांधली गावाच्या वर्गणीतून. आणि ते मुस्लिम कुटुंब ते बनाबाई सय्यद म्हणून होते, 6 महिन्यापूर्वी गेले, 93 वर्ष वय होते. ते आळंदी पंढरपूर वारी करायचे, गावच्या भजनी मंडळात असाय. त्यांचा नातू हनुमान चालीसात येतो. मी मस्जिदीत गेल्यावर काही मुस्लिम होत नाही किंवा एखादा मुस्लिम बांधव मंदिरात आल्यावर हिंदू होत नाही. प्रत्येकाचा धर्म आहे हा, प्रत्येक धर्म हा मानवतावाद शिकवतो. म्हणून आम्ही त्या पद्धतीने हे केलं. आणि म्हणून अयोध्येची प्रभू श्रीरामाची जी मूर्ती बनवली ती घडवत असताना एक 300 काही तुकडे निघले होते, एक साईजचे केले. त्या 8000 पैकी 300 लोकांना भेट दिले. त्यापैकी एक आमच्या हिवरे बाजारला आला. म्हणजे प्रभू श्रीरामाला सुद्धा अंश रूपाने हिवरे बाजारला यावंसं वाटलं. कारण आम्ही नेहमी सांगतो, जर आता छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले ना, शिवनेर रायगडावर नाही जायचे, ते सरळ हिवरे बाजारला येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले ना, ते हिवरे बाजारला येतील, ते आंबवड्याला जाणार नाही मडला रायगडला. महात्मा ज्योतिराव फुले जन्माला आले तर ते हिवरे बाजारला येतील. अहिल्यादेवी होळकर जन्माला आल्या त्या हिवरे बाजारला येतील. कारण या राष्ट्रपुरुषांनी राष्ट्र आणि सर्वात निर्माण करताना गाव गाड्याची बैठक मांडलेली होती. महात्मा ज्योतिराव फुले या देशातले आदर्श कॉन्ट्रॅक्टर होते. म्हणून आम्ही जी रामकथा ठेवली ना, 7 दिवस सप्ताह, खरं म्हणजे सगळं अचानक घडलेलं आहे, ठरून काहीच नव्हतं. 1 वर्षापूर्वी रामकथा ठेवली होती. कारण आम्ही कोविडच्या अगोदर गावात आमची कथा रामनवमी तर हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह असो, पण रामाचं मंदिर आमच्या गावात नव्हतं. म्हणून ते राम मंदिर केलं आणि कोविड आला म्हणून सप्ताह ठेवलेला होता. नंतर ते पुढेच गेला होता. म्हणून ती रामकथा ठेवली समाधान महाराज शर्मा यांची. आणि त्याच कालखंडात सगळे प्रकार घडले होते. म्हणून प्रभू श्रीरामाच्या काळात त्रेतायुगात जगाच्या पाठीवर सर्वात आनंदायी भारतवर्ष होतं. आरक्षण नव्हतं, जाती भांडणं नव्हते, राजकीय वादविवाद नसते, भावबंदकी नव्हती आणि समृद्ध जीवन होतं. महिला सक्षमीकरणासाठी पहिलं बलिदान एका पक्षाने दिलं होतं, जटायू नावाचे. ज्यावेळी अयोध्या सोडी प्रभू श्रीरामांनी, जायचं कुठं काहीच दिशा नव्हती. शरोई नदी ओलांडायची त्यावेळेस केवट नावाचा एक आदिवासी नावाडे होता. त्यांनी प्रभू रामाला पैलतेराव पाठवलं. पुढे आता कुठे जायचं, अगस्त्य मुनी भेटले. काय करायचं दिशा नव्हती. अगस्त्य मुनींनी सांगितलं पुढे एक आत्री मुनींचा आश्रम मिळाल आणि तिथं जा, पुढची दिशा मिळाल. आत्री मुनींच्या आश्रमात गेले आणि आत्री मुनींनी सांगितलं की आणखी पुढे गेल्यावर चित्रकूट नावाचं एक ठिकाण आहे जिथे मंदाकिनी नदीचा उगम होतो आणि तिथे एक कामदनाथाचं मंदिर आहे. त्या कामदनाथाच्या टेकडीला एक फेरी मारा, जीवनाची पुढच्या दिशा मिळाल. आत्री मुनी कोण होते? भगवान दत्तात्रेयांचे वडील. आपल्याला माहिती आहे देवादिकांचं कार्य संपलं या भूलोकी. आज सगळे देव स्वर्गस्थ गेले, त्यावेळेस देवानी जाताना सगळे अधिकार भगवान दत्तात्रेयांना दिले. येथून पुढे जोही अवतार येईल तो दत्त अवतार म्हणून ओळखला जाईल. नाथ संप्रदाय 9 ते 11 शतक होतं. नाथ संप्रदाय दत्त संप्रदायातून आला
आणि नाथ संप्रदायाची दीक्षा वारकरी परंपरेला मिळाली. गहिनीनाथाचं ध्यान निवृत्तीनाथांनी केलं त्र्यंबकेश्वरला, आणि गहिनीनाथांनी दीक्षा निवृत्तीनाथांना दिली, आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी परंपरा जन्माला आली. आणि माऊली ज्ञानदेवांनी 14व्या अध्यायातल्या 233 ओवी सांगितलं होतं, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानावी दे. काय वेगळं करतोय आपण? गावाची रचना, गावाला पाणी जिथून येतं तिथं झाडं लावा. काय वेगळं करतो? ते आर्किटेक्ट होते, जलतज्ञ होते, वन अधिकारी होते. म्हणून आपण माऊली ज्ञानदेवांनी सांगितलं होतं, अवघाचा संसार सुखाचा करील, आनंद भरेल तिन्ही लोकी, जाईल गे माय तया पंढरपुरा भेटल आपल्या माहेरा. माहेरचा वारकरी परंपरेचा आनंद माऊली ज्ञानदेवांनी शिकवला. अख्खा महाराष्ट्र पंढरीत असो त्यावेळेस पंढरीच्या पांडुरंगाची पालखी निघते आणि ती आरण नावाच्या गावात जाते. माहिती आरण नावाचं गाव? संत सावता महाराजांचं गाव आहे. मोहोळ आणि महाडच्या बॉर्डरवर हायवे पासून 1.5 किलोमीटर आधी. आयुष्यात कधी सावता महाराज आळंदी पंढरपूर पैठणला गेले नाही. 7 पिढ्यांची वारकरी परंपरा. शेत नांगरताना बांधाव मसोबा आडवा आला, उचून बाजूला ठेवला, दुर्दैवाने पटकी साथ आली, अख्ख्या गावाने शेण मारलं त्यांच्या घरावर. मसोबा हलवला म्हणून संकट आलं. पण आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेत त्यांनी फरक कधी केला नाही. ज्यावेळेस त्यांना कळालं मोड चालू असताना पंढरीच्या पांडुरंगाची पालखी उरायली, इतका आनंद झाला की माझ्या 7 पिढ्याचं पुण्यफळ आलं, माझा सकाळी मला दर्शनाला आला. आणि एक अभंग बाहेर पडला, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, विहीर नाडा मोठ दोरी अवघी व्यापली पंढरी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. काय वेगळं करतोय आपण? गोरा कुंभार, शेणा न्हावी, बंका महार, चोखा मेळा, कान्होपात्रा, शेख मोहम्मद महाराज, संत रोहिदास महाराज, संत सावता महाराज, संत भगवान बाबा, सगळे 12 बलुतेदार आणि 18 पकड जातीचे संत जन्माला आले. पण हे संत गेले आणि त्या संतांचे विचार त्या समाजात घेऊन जाण्यात आम्ही कमी पडलो. पुतळे आणि जयंती आणि पुण्यतिथ्यामध्ये फिरायला लागलं आणि आमच्या खऱ्या समस्या सुरू झाल्या. म्हणून रामराज्य वेगळं काही नव्हतं. 14 वर्षाची निसर्ग आणि जल परिक्रमा होती. सगळं वन्यजीव होते. वानरांनी योगदान दिलं. जगाच्या पाठीवरचा पहिला आयुर्वेद लक्ष्मणाला बाण लागला, द्रोणागिरी हनुमंतरायांनी उचलून आणला आणि लक्ष्मण मूर्छित अवस्थेतून बाहेर. काय वेगळं काय करतो? म्हणून राम राज्य वेगळं काय नव्हतं. आजही आपण कुठल्याही राज्य सत्य त्यावेळेची नाची प्रभू श्रीराम त्यावेळेचे राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री म्हणून. कारण ज्यावेळी अध्यात्म सत्ता राज्य सत्तेपेक्षा श्रेष्ठ ठरते त्यावेळेस रामराज्य जन्माला येते, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक धर्माचं अध्यात्म हे मानवी कल्याणाची गोष्ट मांडते. म्हणून अध्यात्माची उंची रामराज्यामध्ये राजकारणापेक्षा श्रेष्ठ होती. म्हणून संस्कार होते, नीती आणि मूल्य होते, आणि नीती आणि मूल्य आमच्या चावडीत होते. म्हणून आमचा गावगाडा चालवत होता. चावडीतले नीतिमूल्य कमी पडले आणि त्याचा परिणाम आमचा गावगाडा संकटात आला. आणि ज्यावेळी गावं संकटात येतील त्यावेळी या देशाचा भविष्यकाळसुद्धा संकटात येईल. गाव आणि गावातला समाज जात धर्म पंथ श्रीमंती गरिबी याच्या बाहेर जाऊन सप्त्याला एकत्र येतो, वर्गणी करतो. भले वाद होतात, पुढच्या वर्षी पुन्हा वर्गणी होती. यात्रा उत्सव येतो, सगळा समाज एकत्र येतो. गावाच्या परंपरा ज्या आहेत या सगळ्या परंपरा एकत्र येण्याच्या आहेत. म्हणून गाव आणि गावाचा गावगाडा हा राष्ट्र निर्माण करण्याचा राजमार्ग असतो, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला किती वेळ बोलायचं मला माहीत नाही बरं का, कारण मी तुम्ही कंटाळले नाही तर दिवस उगवेपर्यंत आपला गावगाडा चालू राहील. कारण मला कळानं थांबायचं कधी, कारण माझ्या हातात घड्याळ कधी नस आणि कोणी उठायला तयार नाही, कोणी आवाजही करायला तयार नाही आणि टाळी कोणी वाजविना.
का टाळ्या दोन प्रकारच्या असतात, आवरा भूक लागली, आवरा सिरियल पाहायची वेळ झाली, बरोबर आहे, आवरा मिस कॉल खूप पडलेत. कारण मोबाईलमुळं आपण सगळे इतके एंगेज झालो की कोणाला शेजारची बोलायला अजिबात कुठेही आपल्याला वेळ नाही. आणि म्हणून किती वेळ मला सांगा बरं का डॉक्टर साहेब, हां काय तिकडं कालिदास पाटलांना विचारलं म्हणजे बरं राहत आहे जरा, का ते सायकलॉजीवर आता खूप चांगलं काम करतात. अनेक वर्षापासून आम्ही एकत्र जोडलेलो आहोत, अनेक वेगवेगळ्या कार्यक्रम याच्यात. कारण आज सगळ्यात मोठ्या पॅकेजच्या माणसं पाळतात, सगळ्यात जास्त. हिवरे बाजारमध्ये 4थीपर्यंत शाळा होती, एक गुरुजी 4 वर्ग सांभाळायचा. पण पोरांनी जर घरी गावात गडबड केली तर आई वडील माहीत थांब तुझ्या गुरुजीला सांगते. गुरुजीची भीती इतकी होती की पोराची धमक नव्हती घरात जाऊन उद्योग करायची. पण आज पोरग गुरुजींना सांगतो, गुरुजी आपल्याला काय बोलायचं ना, नाही तर माझ्या वडिलांना सांगत, नाही तर माझ्या आईला घेऊन येईल. म्हणून जुन्या काळी खूप छान गाणं होतं, छडी लागे छमछम विद्यार्थी. कोणी अनुभवलंय? ज्या मुलांनी पोटभर मार खाल्ला गुरुजींचा तेच भविष्यात आदर्श झालेत बरं का, तेच क्रांतिकारक झालेत, तेच MPSC UPSCतून बाहेर गेलेत. आपल्या गावात 22 मुलं, काय मोठी चळवळी, 22 मुलं, आणि इतकी मुलं मोठ्या प्रमाणे MPSC UPSC पुन्हा डिफेन्समध्ये जात आहेत. आता एक परवा आपल्या यशदात 70 मुलांची IAS IPSची बॅच होती आणि त्यांचा फाउंडेशन कोर्स इथे होता 45 दिवसाचा. आणि त्यांचं सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम माझ्या हाती ठेवला होता. आणि तिथे ज्यावेळेस बोलताना बेस्ट कॅडेट म्हणून तो IPS मुलगा बेस्ट कॅडेट मिळाला. त्याला मी विचारलं आप कहाँ से, तो म्हणला साहेब मी हिंगोलीचा आहे. अरे म्हणलं तू IPS कितवा अटेम्प्ट, तो म्हणला साहेब पहिल्यांदा एक्झाम दिली ना IPS झालं, पण मला IAS व्हायचं. शिकला कुठं? जिल्हा परिषद शाळेत, गावातच शिकलो मी. 95 साली पहिलं व्याख्यान दिलं तर मसुरीच्या IAS अकादमीत 95ला. आणि आता कदाचित तुमच्या शिवा मॅडमसुद्धा कोणत्या बॅचचे आहेत मला माहीत नाही, कारण आमचे नगर शिवा आहेत त्यांच्या 19च्या त्या बॅचला मी गेलो होतो. आणि म्हणून ज्यावेळेस पाहिलं, आता खूप वेळा जायला मिळतं MPSCच्या मुलांशी तर अगदी खूप. दिल्लीला जर महिन्यातले 2-3 वेळा होतात. दिल्लीला गेलो मग साधना थांबलो तर जर कळालं ना सगळी मुलं येतात. राजेंद्रनगर म्हणजे महाराष्ट्राची एक लेणच आहे स्पर्धा परीक्षेची, इतकी मुलं भेटतात. आणि तेव्हापासून कुठेही गेलो की भारतभर फिरलो कानाकोपऱ्यात. आता मध्ये मी अरुणाचलला गेलो, तिथेही आपण कुठेही जा भेटतातच. आणि म्हणून IAS IPS मुलं होतात. 70 ते 80% मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकलेली आहेत. साहेब तुम्ही कुठे शिकले? जिल्हा परिषद शाळा. आणि गावात शिकलं ना तिथं आजी आणि आजोबाचा संस्कार असो, आई वडिलांचा संस्कार असो, बहिणीबरोबरचं भांडण असो, भावाबरोबरची खोड असो, गावकसातली खोडी असो, बरोबर आहे. शाळेत असताना बोरं कोणी चोरून खाल्लेत सांगा, हातवर करा इमानदारीत. जांभळं कोणी चोरून खाल्लेत, आंबे कोणी चोरून खाल्लेत. शाळेत असताना चोरी करण्याचा आनंद असायचा. पहा किती मजेशीर होतं. डोकं फुटलेलं पोरग जर आता मी एप्रिल महिन्यात पहा, आता पुढं आंबापाडी लागायला सुरुवात होईल एप्रिल मे, बरोबर आहे. गावात पहिलं जर तोंडावर चीक उतलेला मुलगा दिसला ना, यांचा आंबापाडी लागला, चोऱ्या सुरू व्हायच्या. पुढे जाऊन आंब्याचं सीजन संपला की जांभळाचं सीजन सुरू होतं. हात मोडून गळ्यात गेलेलं पोरग गावात आलं, यांचं जांभूळ पिकलं. आणि जांभूळ संपून गेलं पुढं का बोरीचे बोरं येतात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. डोकं फुटलेलं पोरग गावात आलं का यांची बोरं पिकली. चुकीचं आहे का? हे गावातले इंडिकेटर असायचे. आणि त्या काळी चांगली बोरं चोरून खायची.
सकाळी सकाळी रात्री जाऊन हलवायचे बोर, अंधारात बोरं वेचून आणायचे, सकाळी चांगले बोरं गुरुजींना द्यायचे आणि 9-10 वाजता त्या बोरावाल्याची तक्रार गुरुजींकायची. वर्गात आल्याबरोबर गुरुजी पहिलं आम्हाला उभे करायचे. त्यांना माहिती आहे बोरं चोरणारे कोण आहेत आणि ते किती गोड बोरं गुरुजींना द्या, किती चांगले आंबे खायला द्या, किती चांगले जांभळं द्या, पण चुकल्यावर टोले मात्र मिळायचेच. तडजोड नव्हती ना संस्काराची. इतकं म्हणून गावगाडा होता, लक्षात ठेवा. गावाला गाव पण होतं, गावात माणुसकी होती. आमच्या गावात शेजारी दैठणे गुंजाळ नावाचं गाव आहे, ते गुंजाळ साहेबांचं. 14 गावची पोलीस पाटीलकी एका गावात होती. आनंदराव पाटील गुंजाळ, का ज्यांनी 1 तास ग्रामपंचायतीची मीटिंग चालू होती, 1 तास PSIला 70-72ची गोष्ट आहे, 1 तास ऑफिसच्या बाहेर उभं केलं होतं. या माणसाकडं नीती आणि मूल्याची बैठक आपल्यातून होती. कारण गावाचे कारभारी चावडीत बसून पहिलं गावकी पाहायचे आणि मग घरचं पाहायचे. आता सगळं उलट आहे, आधी घरचं पाहायचं मग गावात यायचं. आता अर्थात तुमच्या गावात ते नसणार आहे. म्हणून तुम्हाला माझी वसुंधरात एवढा मोठा राज्यात पहिला येण्याचा सन्मान मिळाला, म्हणजे तुम्ही भगीरथाचे वारसदार आहात. हे टीमवर्क आहे तुमचं. मी ते सगळा व्हिडिओ पण पाहिला, अतिशय छान पद्धतीने केलेला आहे. म्हणून एक आहे की गाव आणि गावाला पुन्हा गावाचं गाव पण देण्याची गरज आहे. खरं आता आपण पूर्वी फक्त स्वातंत्र्यानंतर शिक्षण होऊन साक्षर व्हायचं होतं, साक्षरता आली. निरक्षर असताना माणसं गाव आणि देशाचा विचार करायचे. आणि आता आपलं शिक्षण बदललं आहे. एन्व्हायरमेंटला ॲडमिशनच होत नाही आपल्या देशात. बेंगलोर एक चांगलं सेंटर झालं. मध्य बेंगलोरच्या या कार्यशाळेत गेलो होतो मी एकदा. पुणे विद्यापीठात ॲडमिशन होत नाही पूर्ण, कारण सगळ्या जीवनाचं पॅकेज कुठं आहे? पर्यावरण, पाण्यात, मातीच्या आरोग्यात आहेत. तिथं ॲडमिशन घ्यायला कोणी जात नाही. पण पैशाचं पॅकेज जिथं आहे तिथं एवढी कॉम्पिटिशन आहे की त्याला विचारायला असं. विमाननगर आहे पुण्यात, एअरपोर्टच्या जवळ नगर हायवेवर. तिथे BAMS झालेल्या डॉक्टर होते. जे माझा पुतण्या BAMS आहे, दोघं बॅचमेट होते. पुतण्या नगरला करतोय आणि ते मुलगी पुण्याची होती, पुण्यात करते. आणि मला त्यांच्या एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलं डॉक्टर. आणि तिथं गेलो आणि मी पाहिलं तिथं सगळं. म्हणलं तुमचं क्लायंट कोण कोण असं? इथं खूप श्रीमंत एरिया. म्हणलं मॅडम सामान्य लोक कसे येतील? म्हणजे माझे क्लायंट सगळे श्रीमंत, जे कोटीत बोलतात. म्हणलं कोण? माझे 90% पेशंट IT क्षेत्रातली लोक आहेत. सगळ्यात जास्त ते क्षेत्र आहे, बरोबर आहे. कारण कंटिन्युअसली एकाच्या अंगाने काम करायचं. आम्ही सुद्धा आता आमच्याकडे 10 दिवस आनंदी कुटुंब आनंदी गाव असं एक 10 दिवसाची कार्यशाळा आम्ही गावात केली होती. हे नागनाथजी, आपण नाव ऐकून आहे, नागराजजी, अमरकंटक, मध्य प्रदेश. एक मोठी तपस्वी होती का ज्यांच्याकडे स्वतः डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब गेले होते. नंतर नरेंद्र मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा सिलेबस त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची सगळी टीम आणि त्यांचा एक IIT दोघंही पती पत्नी चेन्नईचे, ते अमेरिकेत होते. सगळं सोडून दिलं आणि त्या चळवळीत जोडले. 10 दिवसचे दोघं माझ्या गावात होते. आनंदी गाव आणि आनंदी कुटुंब. मला नंतर कळालं, त्यांनी सांगितलं आमचे जे आनंदी गाव संकल्पना आहे तुमच्या हिवरे बाजार थीमवर आहे. आणि त्या थीमवर आम्हाला हिवरे बाजार माहीत नाही, पण आम्ही आपलं करत होतो. आणि म्हणून ते शोधत आले. कारण एक डेप्युटी डायरेक्टर होते आदर्श योजना आमच्याकडे, गौतमी म्हणून, ते नेमके त्यांचे जोडले होते. आणि त्यांनी मला सांगितलं तू कार्यशाळा घेतली. त्यावेळी आले, त्यावेळी पाहिले, खूप पैसा मिळाला. उडवायचं कसं हे प्रश्न होते. कोटीं रुपये मिळायचे. पण लक्षात आलं शेवटी आनंद कुठं आहे. आणि तो ग्रुप असा आहे, 1-2 एकर शेती घेतात आणि नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करतात. आनंद मिळेल अशी शेती करतायत. आणि खूप लोक, आता एक तर इतका मोठा माणूस होता, नंतर जेव्हा त्यांनी सांगितल्यावर कळालं, 3 तास माझ्याबरोबर फिरत होत. फिरल्यावर सगळं कार्ड दिला. आणि मग त्यांनी मला विचारलं की पोपटरावजी, मैं
हरियाणा से हूँ। मेरे पिताजी अमेरिका चले गए, अभी हम वहाँ पर है। 500 कोटी रुपये दरवर्षी ते भारतातल्या पाण्यावर खर्च करतात आणि ते हिवरे बाजारला आल्यावर सगळी माहिती घेतली आणि नंतर मला शेवटी सांगितलं त्यांनी की मला तुम्ही याच्यात मदत करा कुठे, म्हणून आम्ही राजस्थान जोडून दिलं होतं, काय छत्तीस तुमचं उत्तराखंड का जिथे हिमाचल प्रदेश आपलेच एक कांगडा कमिशनर येतात संदीप कदम म्हणून, ते मंडी जिल्ह्याचे कलेक्टर होते आणि ते नाशिकचे आहेत सिन्नरचे, आणि म्हणून असे काही कॉन्टॅक्ट येतात. मग पाहिलं ते म्हणले ना मी तिथं खूप पैसा मिळवला पण भारताच्या दुष्काळ निवारणासाठी आम्हाला खर्च करायचा. म्हणून या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आपल्याकडं माणसं शिकलेली नव्हती, त्यामुळे माणुसकी होती आणि संस्कार होते. पैसा आला, शिक्षण प्रचंड झालं आणि आपण एकमेकाच्या दुःखात जायचं, वाटून घ्यायचं बंद झालं. एखादी दुःखात घटना झाली की आपण का म्हणतो बरा गेला, फार उद्योग करीत होता कालच्या निवडणुकीत. निवडणुकीच्या राजकारणाने इतका प्रचंड द्वेष निर्माण झालेला आहे. एक माणूस हा म्हणला का 4 माणसं नाही म्हणतात. खूप खूप पाहतो, गेल्या वर्षी 2,55,000 कोटीचं भारत सरकारचं बजेट होतं ग्रामविकास एका वर्षाचं, आणि ग्रामपंचायती किती आहेत आपल्या देशात 2,47,000 आणि बजेट 2,45,000 कोटी. ॲव्हरेज एका गावाला 1 कोटी, अर्थात व्हेरिएशन आहे त्यामध्ये. मग एवढाला बजेट होतं आणि गावं का येडे निपाणी, शिवरे बाजार, राळेगण सिद्धी, पाटोदा, चला आदर्श गावचे नावच सांगा, 5च्या पुढे नाव जात नाही हो. कामं खूप लोक करतात, खूप लोक करतात पण कामामध्ये सातत्य राहत नाही. कारण सगळ्यात मोठं चॅलेंज सातत्य ठेवण्यात. 35 वर्षानंतर 3 वर्षापूर्वी हिवरे बाजार ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. 35 वर्षानंतर पहिल्यांदा अपघाताने बळजबरीने झालो. 8 दिवस आई गेली होती निघून, तुझं बघ इथं येऊ नको, आणि झालं त्याला कारण गावातल्या सगळ्या मायला की बाबा तू शिकलेला काहीतरी कर. कारण 83-84 साली दुर्दैवाने दारू पिऊन भांडणं झाले, तलावाच्या कामावर थोडा हजेरी आणि या गैरसमज, एक सोडवायला गेल्या ज्येष्ठ नागरिकाला दगड लागला, मृत्यू झाला, खुनाचा गुन्हा दाखल झाला, आणि त्यातून पहिली निवडणूक झाली. 78ला पहिली झाली, 83ला दुसरी झाली, आणि 2021ला तिसरी झाली. आणि त्या निवडणुकीच्याच वेळेस घोषणा झालेली पद्मश्रीची. मी देशातला पहिला सरपंच आहे, माझ्या नावाची डायरेक्ट घोषणा होती. आणि घोषणा तिकडे झाली, नेहमीप्रमाणे 1-2 कोणत्याही फॉर्म भरायचे, काढून घ्यायचे, कारण आम्ही कधीही तडजोड केली नाही. एकदा गावाचं ठरलं की हे सदस्य, आणि मग एकदा फॉर्म भरले की मग कोणी फॉर्म भरायचं कोणी. फक्त 2015ची निवडणूक अशी होती, घरून माणसं बोलून आणावं लागली होती, आणि 1920ची निवडणुकीला भरले आणि शेवटी काढून घेतले नाही, राहिले. वाईट वाटलं खूप की एवढे प्रयत्न आपण गावकऱ्यांनी केले आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून पद्मश्री मिळाला. आणि पद्मश्री मिळाल्यानंतर घ्यायला जायचं आहे आणि निवडणूक होती. अक्षरशः BBC सहित जगभरातले चॅनल येऊन गेले. एका छोट्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीला आले, अरे आपण इतना अच्छा काम किया, फिर इलेक्शन क्यों हुआ. पण सगळ्या पत्रकार मित्रांनी एक शब्दसुद्धा निगेटिव्ह छापला नाही. कारण हिवरे बाजार जे उभं राहिलं आहे, आमच्या गावाचे प्रयत्न होतेच प्रामाणिक, तेवढे प्रामाणिक प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेचे होते सगळ्या, तेवढेच राजकीय लोकांचे होते, आणि तेवढंच प्रामाणिकपणे गेल्या 35 वर्षात एकही पेपरला जाहिरात नाही आहे हिवरे बाजारची. पण रकानेचे रकाने भरून ह्या पत्रकारितेच्या 4थ्या स्तंभाने हिवरे बाजारच्या बातम्या छापल्या, रकानेच्या रकाने भरून आजही. म्हणून कोणी छापले नाही. पण मी एकच हे केलं, ज्या हातांनी हिवरे बाजार उभं केलं 30 वर्षात, ते हात हे गाव सांभाळायला सक्षम आहे का नाही हे निकालानंतर कळलं. आणि ज्या दिवशी निकाल होता, ज्या ठिकाणी आमचं काउंटिंग टेबल होता, सगळे चॅनल 6 वाजता तिथं होते. सगळ्यांना ब्रेकिंग न्यूज द्यायची होती. खूप बोबाटे झाले होते. आता पोपट पावराई पडलेला आहे, निवडून येणार नाही, सगळं होतं.
पण आम्ही असा स्टँड घेतला का ठीक आहे लोकशाही आहे आणि लोकशाही बळकट करणारी निवडणूक आपल्याला करायची. दारू नाही, पैसे नाही, वाद नाही, विवाद नाही, तंटा नाही, अंधार पडल्यावर घराच्या बाहेर कोणी नाही, घराघरात जाऊन प्रचार करा पण योग्य मार्गाने जायचं. गावात झालेलं काम ज्याला मान्य आहे तो कामाला मतदान देईल आणि ज्याला मान्य नाही तो विरोधात करेल. 96% लोकांनी कामाला मतदान केलं होतं. 8-8, 10-10 मतं पडले आणि नंतर कळालं काहींनी JCB लावला, DJ लावलाय, डॉल्बी, 5-5 लाखाचे फटाके, म्हणजे JCBने गुलाल उधळायचं. ज्यावेळी मला हे कळालं त्यावेळी मी सगळ्यांना सांगितलं अरे आपण सर्वांनी, भले ते आज उभे राहिलेत पण गावातल्या सगळ्या निर्णय प्रक्रियेत अख्खं गाव होतं वर्गणी द्यायला. कालसुद्धा आता इलेक्शन होऊन 3 वर्ष झाले तरी वर्गणी किंवा काही असं सगळे देतात. आपल्याला कळतोय भविष्यकाळ, ज्यांना कळालं नाही ते चुकले म्हणून आपण चूक करायची नाही. म्हणून आम्ही स्टँड घेतलं की ज्यावेळी आपण पद्मश्री घेऊन येऊ त्यावेळेस आपण सर्वजण 3 दिवस नाचू आणि मग फटाके नाही, गुलाल नाही, काही नाही, सरळ गावात आलो आणि 1 महिनाभर जेवणं चालू होते गावात. पण निवडणुकीचं कोणीही नाव घ्यायचं नाही. एकाही पेपरला असं टीका टिप्पणीचं काहीच नव्हतं. शेवटी लोकशाही प्रक्रिया आहे. निवडणूक ही लोकशाहीची ताकद आहे. पण निवडणूक ही एक गाव उभं करणारी निवडणूक अशी पाहिजे, राष्ट्र उभं करणारी निवडणूक असं पाहिजे. जर गाव आणि समाजाचं, निसर्गाचं, राष्ट्राचं नुकसान होणार असेल तर निवडणूक प्रक्रियेचा सुद्धा पुनर्विचार करण्याची गरज आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर आहे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत म्हणतात पुढारी जसे वागते गावोगावी तसे लोक वागती घरोघरी, म्हणून आहे जबाबदारी पुढाऱ्यांवरती. महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय नातं किती मोठं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेने आज देशाला एक महाराष्ट्राची वेगळी ओळख करून दिली. 72चा दुष्काळ पडला, खायला अन्न नव्हतं, रोजगार नव्हता. 20 पागे पती पत्नींनी पहिली सुरुवात तासगावमध्ये केली. त्याच्यावर 76-77ला रोजगार हमीचा JR निघाला. 2005 नंतर मनरेगा आली. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर महाराष्ट्राची रोजगार हमी योजना देशाने स्वीकारली. टीका झाली, आरोप झाले, पण आजही तो सगळ्यात मोठा आधार. पुन्हा 96-97ची गोष्ट होती. मोठा दुष्काळ होता महाराष्ट्रात आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब खटाव मानच्या दौऱ्यावर आलते एप्रिल महिन्यात आणि रखरखत्या उन्हामध्ये पाय चप्पल नाही एक महिला हंडा डोक्या घेऊन टँकर मार्गे पळत होती. त्यातून कृष्णा खोरे महामंडळात जन्म झाला. आजही चालू आहे. टीका झाली सगळं, पण आजही चालू आहे. 92 साली आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेतून फलोद्यान योजना जन्माला आली. ती राष्ट्रीय फलोद्यान म्हणून देशात आली. मुंबईतून पुण्याला जायला किती संघर्ष व्हायचा, आदल्या दिवशी निघावं लागायचं. सगळ्यांनी अनुभव घेतलाय. आदरणीय नितीन गडकरी साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले, कल्पना डोक्यात आणली आणि त्यातून आली. त्यावर खूप टीका झाली. पण आज एक्सप्रेस हायवे हा देशाचा राष्ट्रीय प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणून आली. कालच्या सिंहस्थाला पाहिल्या अख्ख्या भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक अख्ख्या भारताच्या सगळ्या हायवेने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेने सिंहस्थाला येत होते. खरं म्हणजे त्यावेळेस वाईट राजकारण म्हणून बोलत नाही. राष्ट्र निर्माण करणारा राजकीय विचार खूप मोठा असतो. ज्यावेळी नितीन गडकरी साहेबांसारख्या माणसांना खरं बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे असं, पण त्यांना निवडणुकीला जाताना माता देखील किती घटलं होतं. शेवटी कुठल्याही राजकारणातला राष्ट्र आणि सामाजिक भान ठेवून करणारा लोकप्रतिनिधी असला ना ताकदच दिली पाहिजे त्यांना. कारण एक हेल्दी स्पर्धा अशी प्रत्येक पक्षामध्ये एक चांगलं. मी आबांचं तर कायम नाव घेतो माझ्या भाषणात आणि त्यावेळेचा प्रसंग आहे 2004 20 ऑगस्ट 2004. संजय काका माझे खूप चांगले मित्र आहेत. आबांचा नारळ मी फोडला होता. डान्स बार बंद झाला, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे डान्सचं. आणि ते इलेक्शन मला डॉक्टर अविनाश पोळांचा फोन आला, अनेक आले
कारण मी राजकारणापासून 96-97ला बाजूला झालो. नंतर आबांचा फोन झाला आणि मग त्यावेळेस आबांचा नारळ तासगावचा त्यावेळेस मी फोडला होता. एक आहे की पक्ष आणि ह्यापेक्षाही कुठलंही, आजही आता निवडणूक झाली, पुन्हा मंत्रिमंडळ झालं. आता मला 22 तारखेला गेल्या महिन्यात नाही 22 तारखेला माझ्या मुलाचं लग्न झालं. एक पत्रिका टाकली तर देवेंद्र फडणवीस साहेब लग्नाला आले, राम शिंदे साहेब होते, राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते, गिरीश महाजन साहेब होते, लग्नाला आले होते. आणि जवळ सगळेच येतात, सगळ्यांशी तेवढे संबंध आहेत. म्हणून एक आहे की राजकारण बाजूला मी कुठल्याही राजकीय व्यासपीठावर जात नाही, पक्षाच्या व्यासपीठावर नसतो. पण ज्यावेळेस हे सगळं कुठलंही काही राजकीय असेल, मग ग्रामविकास मंत्री सगळेच घ्या, वनमंत्री, कृषी मंत्री, जलसन, आता नामदार बाळासाहेब थोरात साहेब तर दर 31 मेला हिवरे बाजारला असतात की हिवरे बाजारला पाण्याची पातळी काय. बाळासाहेब विखे पाटील साहेब खासदार असताना मंत्री झाल्यावर नेहमी हिवरे बाजारला यायचे. त्यांच्याच आघाडीतून पहिल्यांदा मी निवडून आलो होतो. 95ला संधी आली. त्या सगळ्या अनेक गोष्टी. पण एक आहे की मला सगळे स्वीकारतात, कारण मी कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर जात नाही. पण सामाजिक असेल, आता आपल्या देशाचे प्रधानमंत्री समोरून आलतो नावाने ओळखतात मला. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना पहिला त्यांनी पुरस्कार दिला होता व्हायब्रंट गुजरातमध्ये, कृषी सन्मान. म्हणून एक आहे की राजकारणाच्या ठिकाणी असं, पण सामाजिक काम जे असं ते घेऊन जाण्याचा प्रयत्न सत्तेत आलेली माणसं करत असतात. आणि जलयुक्त शिवारसारखा उपक्रम ज्यावेळेस देवेंद्रजींनी मला बोलवलं की 14ला बदल झाला, म्हणजे पोपटराव आता तोपर्यंत फडणवीस साहेबांची माझी गाठही झाली नव्हत्या 14पर्यंत. आणि आल्यावर बोलवलं, आम्ही बसवत, ते म्हणले आपण हिवरे बाजारचा उपक्रम एक वेगळ्या प्रकारे पुढे घेऊन येऊ. मग एका जिल्ह्यात 200 गावं घ्यायची आणि सगळ्या योजना एकाच याच्यात, आणि जलयुक्त शिवारचा जन्म झाला. त्यातून प्रधानमंत्री कृषी सिंचनचा जन्म झाला. म्हणून मी यासाठी सांगतो की महाराष्ट्राचे वेळोवेळी जे आदर्शवत कार्यक्रम झाले त्या देशाने स्वीकारलेले आहेत. किती वेळ बोलायचं आणखी? काय खरं, इकडल्यापेक्षा मला इकडची काळजी जास्त आहे. कारण याच घटकाच्या हातात उद्याचा गावाचा, गावगाड्याचा, कुटुंबाचा भविष्यकाळ आहे. म्हणून जाताना एक शेवटचे 2 मुद्दे सांगतो या ठिकाणी. मोबाईल नावाचा खूप चांगला मित्र आला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता AI आलेला आहे. मोबाईलनी एवढा हौदोस घातला की कोणालाच कोणाशी बोलायला वेळ नाही ठेवला. लहान मूल 2-3 वर्षाच्या मुलांचे सुद्धा व्हॉट्सअपवर आता मी मोबाईल एका घटनेमुळे वापरतो. यात मी कधीही मोबाईल वापरत नव्हतो. एकच घटना गावात घडली होती. 16 वर्षे एक वडार समाजा मुलगा जे गोंडी काम गावात करायचा, एस्टिमेट हातात दिलं काही इंजिनियरची गरज पडत नसायची. त्याचा मुलगा 10वीला होता. पेपर दिला, अवघड गेला. घरी गेल्यावर ते पोरांनी वडील खवळे म्हणून औषध पिला, त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं. मी मोबाईल वापरत नव्हतो. रात्री 2:30 वाजता गावातली 2 मुलं आली घरी दार वाजवायला, कारण आम्ही शेतात राहतो. आणि मी अरे इतक्या उशिरा काय झालं? आणि मग कारण उशिरा आले आपल्याला वाटतं काहीतरी घडलं आहे. मग ते म्हणका ना आपलं तो गौंडी आणणार, त्याचं मुलं औषध पिला, ॲडमिट. रात्री 2:30 वाजता आम्ही नगरला गेलो सिव्हिलला, कारण 16 किलोमीटर आहे नगर आमच्यापासून. आणि 2:30 पहाटेपर्यंत जागलो. मग खाजगीत नेलं आणि त्या मुलाला वाचवलं आम्ही. कारण एकच होतं, जो गरीब माणूस प्रामाणिकपणे गावाचं काम करत होतं, आणि म्हणून त्यानंतर मोबाईल घेतला होता. आता मी रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कोणाचा मोबाईल आला तर पहिल्या रिंगला उचलतो, का त्यावेळेस आपली कोणाला मदतीची गरज असे लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस नाही तर रात्रीचा मोबाईल स्विच मग झोपायला जावतो माणूस. म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. गावात छोटे छोटे घर एक गोपाळ समाजाची महिला होती, ज्यांचे दारूचे व्यवसाय गावात ते बंद केले, खायला अन्न नव्हतं. मग आम्ही त्यांना विहीर दिली, पाईपलाईन दिली, म्हशी घेऊन दिल्या, त्यांची जबाबदारी आम्ही दिली, डोंगरात चारा दिला. आज त्या घरात 2 बी फार्म झालेले आहेत. आणि शाळेला 94 साली पहिल्यांदा 2 खोल्या होत्या फक्त, एवढं ग्राउंड होतं, बसायला जागा नव्हती. पहिली जागा त्यांनी दिली, आणि जागा दिली म्हणून त्यांना इंद्रावचं घरकुल दिलं तर आम्ही. आणि तिथं ज्यावेळेस दिलं आणि त्यावेळेस ती बाई आजारी पडली, ॲडमिट केली. नंतर कळालं मला
अपेंडिक्स होतं, ते पोटात बस झालं, पैसे नाही, डॉक्टर म्हणले आता घरी घेऊन जा, जास्त काळ जगणार नाही. घरी आलो, मी भेटायला गेलो, काय आहे, आणि आम्ही नेऊन ॲडमिट केलं. फक्त 500 रुपये खर्च झाला आणि ती महिला नंतर 10 वर्षे जगली. कारण एकच होतं, दीपावलीच्या पाडव्याच्या दिवशी त्यांनी स्वतःचं घर शाळा बांधायला दिला आणि अख्ख्या गावाची मुलं ते शाळेत आज शिकतात. म्हणून गावातले गरीब घटक असतात, पण त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं असं ते आपण विसरता कामा नये. म्हणून आता शेवटचा मुद्दा शाळेपाशी येऊ. आम्ही एक संस्कार शाळा चालवतो. कोरोनाच्या काळात 70 केसेस पॉझिटिव्ह होत्या, 18 केसेस व्हेंटिलेटरवर गेल्या होत्या. आता ते रॅमडेसिवीर इंजेक्शन कुठून आणायचं, ऑक्सिजन बेड नाही, सगळे प्रयत्न झाले. त्या काळात कमीत कमी योग्य किमतीला मी 500 इंजेक्शन दिले असतील फोन करून, इकडं तिकडं बाहेर कोणालाही, ह्या कलेक्टरला कर, त्या सचिवांना कर. पण नंतर लक्षात सगळे लोक भयभीत, गावातही वातावरण खराब झालेलं, करायचं काय. मग आम्ही 6 टीम केल्या, 22 मुद्दे घेतले आणि 50 गुण केले. आणि 15 एप्रिल ते 30 एप्रिल 15 दिवसात आम्ही 68-70 वरून शून्यावर आलो पॉझिटिव्ह केसेस. आणि रोज मी सकाळी 50 घरं आणि संध्याकाळी 50 घरं जे घरापुढे जाऊन बोलायचो, घाबरू नका, काय काळजी करू नका, काय होतं. आणि ॲडमिट असलेल्या त्या डॉक्टरशी बोलायचो, फक्त जाऊन त्या पेशंटला फोन द्या, ते तुमच्या सरपंचाचा फोन आहे, मग त्याला सांगायचं काळजी नको करू, तुला काय. फक्त भीती दूर केली. 90% माणसं भीतीमुळे गेली होती, 90% भीती गायब केली. आणि 2 वर्ष आम्ही ऑफलाईन, आम्ही शाळा बंद नव्हती, शिक्षक येत होते, सगळ्या शिक्षकांचं कौतुक केलं आम्ही. सगळे शिक्षक, माझी पत्नी प्राथमिक शिक्षक आहे, रोज शाळेत जायचे. माझा पुतण्या BMA डॉक्टर टीममध्ये, मुलगा बेशागरी तो टीममध्ये होता. माझ्या घरात माझी मुलगी डिलिव्हरीला आली होती, फक्त 1 वर्षाचं बाळ होतं. ती डिलिव्हरीला आलेली होती आणि त्याच वेळेस ती पॉझिटिव्ह झालेली होती. माझी वहिनी पॉझिटिव्ह, पत्नी पॉझिटिव्ह, मुलगा पॉझिटिव्ह. तरी मी गावभर फिरत होतो आणि आम्ही अख्खं घर फिरत होतो. सगळ्यांना इंजेक्शन घेऊ नका, घाबरू नका, फक्त अख्खं गाव आणि गावातलं शेतीचा अख्खा माल विकला होता आम्ही. टेम्पोचा ड्रायव्हर असायचा, टरबूज सगळं मागं, आणि सगळ्या शेजारच्या गावगावात फोन करून सांगायचं. आणि सगळा माल, शेतमालसुद्धा आमचा नासला नव्हता. अख्खं दूध आमचं मुंबईला जात होतं. सगळं नुकसान होऊ दिलं, फक्त गाव संघटित होत. लक्षात ठेवा, जर गावातले 2 जरी म्हणले असते ना, माझं पोरगं शाळेत नाही पाठवायचं, कोरोना झाल्यावर कोण जबाबदारी घेईल, मी जबाबदारी घेतली होती. फक्त लोकांना दाखवलं संकटाच्या काळात कोणीतरी आधार आहे, आपोआप माणसं जगतात. लक्षात ठेवा, संकटाच्या काळात आधार असणारी माणसं एक काळी होती म्हणून गावगाडा चालू होता. आणि ती माणसं कमी झाले म्हणून गावगाडा बिघडला. लक्षात ठेवा, पुन्हा आपल्याला तो गावगाडा निर्माण करायचा, त्यासाठी आम्ही संस्कार शाळा चालवतो. सगळे प्रयोग शाळेत करतो आम्ही, सगळे प्रयोग, फार बियाणापासून रानमेवापासून आता आरोग्यदायी स्वयंपाकघर, किचन फॉर हेल्थ 5 वर्ष काम करतोय. आता आपलं स्वयंपाकघर जिभेसाठी काम करतं, किचन फॉर टेस्ट, आणि त्याच्यामुळे सगळं आरोग्य बिघडलं आहे. आम्ही गावातल्या महिला एकत्र येतात. 11वी शिकणाऱ्या मुलींनी पत्र दिलं की सरपंच आपल्या गावात विवाहापूर्वी ब्लड ग्रुप करून HIV चाचणी करा. 2004 साली, आजही ते गावात चालू असं. सगळ्या संघटित महिला आहेत आणि महिलांमुळं घर बदललं. लहान लहान मुलं आहेत, माझे मित्र असतात. दर घरात काही घडलं ना की सगळे मुलं पहिल्यांदा मला कळतं कोणत्या घरात. आता महिन्यात ते 20 दिवस फिरतो असतो, पण दर गावात दर घरात काय चालतं मला कळतं. म्हणून एक आहे की मुलं आणि गावातील महिला. एकही शिक्षक पालक संघाची बैठक मी बुडवली ना आजपर्यंत, 92 सालापासून. आणि सगळे प्रयोग आमचे प्राथमिक शाळेत झाले. ती लहान मुलं आणि त्या मुलांची आई वडील, वडिलांपेक्षा आई. घराघरातले बेड्या तंबाखू बंद केली मुलांनी. कोणाच्या घरात गावात बंद झालं, घरात होतं, कोणाच्या घरात ते आमक का ते बंद व्हायचं. म्हणजे या पद्धतीने आम्ही
हे केलं. म्हणून आता मोबाईल 10वीपर्यंत आम्ही वापरू देत नाही. जर तंत्रज्ञान करमणूक म्हणून वापरलं, आता टाळी वाजली बरं का, आता थांबायचा इशारा आहे. जर मोबाईल तंत्रज्ञान करमणूक म्हणून वापरली तर लक्षात ठेवा, घर बिघडलं का गावगाडा बिघडला. पण तंत्रज्ञान मानवी कल्याणासाठी वापरलं तर जगाच्या पाठीवर एवढं प्रचंड दालन आहे की जगाच्या पाठीवरच्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे. म्हणून पूर्वी दगड कोणी फेकायला लागलं का आपण म्हणायचो वेडा झालाय. आता 10 मधली 8 मुलं सायको झालेली आहेत, लक्षात ठेवा. आणि सगळ्या घटना घडतात. तो एज ग्रुप जो आहे ना, वयगट, एक काळी म्हणलं जायचं 16 वर्ष धोक्याचं, कारण मुला मुलीमध्ये समज येतील. आता तो एज ग्रुप 8-9 वर्षापर्यंत आलाय. सगळ्यात मोठा धोका, सकाळी 10 वाजता शाळेत गेलेली मुलगी 5 वाजता सुरक्षित घरी येईल का नाही याची भीती आईवडिलांना नाही. आणि ज्या घरात मुलगी आहे ना, त्या घरात सगळ्यात अस्वस्थ आई आणि वडील आहेत त्या मुलीची. कोणाच्या भरोश्यावर गाव उभं करायचं. ज्या गावामध्ये रात्री 12 वाजता जादाचे तास संपले, तो वर्गातली मुलं वर्गातल्या मुलींना घरी नेऊन सोडत होती. आई वडील झोपलेले असायचे, आईवडिलांना भीती नव्हती. शाळेत आमची मुलं इतकी सुरक्षित होती. आज दिवसा आपल्या मुली शाळेतून घरी येताना असुरक्षिततेची भावना आहे. का इतकी अस्वस्थ, असुरक्षित आमची गावं झाली, का एवढा संवाद बिघडला. हा संवाद आपल्याला पुन्हा निर्माण करायचा आहे. त्यासाठी 2-4 माणसांनाही तर गावाने जर निर्णय घेतला तर शिक्षक त्याची अंमलबजावणी करतील. म्हणून चांगले आता पहिल्या पेजवर ब्रेकिंग न्यूज येण्याची गरज आहे. कारण 90% सकारात्मक घटना घडतात समाजात, पण ब्रेकिंग न्यूज त्याची होत नाही. पाहतोय गेली अनेक वर्ष आता अनेक लोकांनी TV आणि चॅनल बंद करून टाकल्यात. काही पालक भेटले, सगळं TV पाहायचं बंद केलं, मुलांना दाखवित नाही म्हणले आम्ही. ह्या ज्या गोष्टी आपण पाहतो, ज्यांच्याकडून आदर्श घ्यायचा ते वेगळा विचार ज्याला आला की मग सगळं बिघडतं. म्हणून एक काळी गावागावात आदर्श होता. म्हणून गावात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशफाक उल्ला खान ही मुलं किती वयाची होती हो. शिरीष कुमार फक्त 14 वर्षाचा होता, नंदुरबारचा. तिरंगा पडू नये म्हणून छाती गोळी घेतली. गेली मुलं मित्र घरी भगतसिंगाच्या. भगतसिंग कुठे आहे तर आई वडील भाऊ बहीण म्हणायचे. आज ते महिन्यात 2 महिने झाले भूमिगत ते स्वातंत्र्य आंदोलनात. आनंद वाटायचा घरच्यांना. आता बाहेर काही घडलं गावात तर आई वडील म्हणतात 2 दिवस शाळेत नको जाऊ, आपल्या घरात राहा. सगळ्यांना मुलांच्या भवितव्याची चिंता आहे. म्हणून आता मोबाईल आणि मोबाईलचा वापर याच्यावर आता कंट्रोल करण्याची गरज आहे. शिक्षणापुरता वापर करा, पण करमणूक म्हणून मुलांच्या हातात दिली तर सर्वात मोठा क्राईम रेट आता 16 वर्षाच्या आतमध्ये घडतोय, लक्षात ठेवा. एवढंच मला वाटतं या प्रसंगी बोलतो. खरं म्हणजे ज्या स्वर्गीय पद्मभूषण वसंतदादा पाटील साहेबांच्या दुःखद निधन ज्या दिवशी झालं, त्या दिवशी जय किसान मंडळाने या आपल्या गावात व्याख्यानमाला सुरू केली. त्याला आता 36 वर्ष पूर्ण झाली. 36 वर्ष सातत्य ठेवणं आणि एवढा सहभाग मिळणं. खरं आता लोक वाचनाला जायला तयार नाही आणि व्याख्यानमालेत ऐकायला तयार नाही, कोणालाच वेळ नाही. पण आपण जे सातत्य ठेवलं आणि जो एक संस्काराचा विचार बैठक, खरं एकही माणूस उठला नाही, याचं कौतुक आहे. आणि म्हणून मला आज या ठिकाणी येता आलं, आपल्या संवाद साधता आला, त्याचा मला मनस्वी आनंद आहे. कारण या मातीमध्ये जी ऊर्जा आहे ती राष्ट्र निर्माणाची ऊर्जा आहे. या मातीमध्ये जी ऊर्जा आहे ती गावगाडा निर्माण करण्याची ऊर्जा आहे. तीच ऊर्जा घेऊन उद्याच्या भविष्यकाळात मोठी चळवळ आपण पुन्हा नव्या स्वातंत्र्याची ह्याच ऊर्जेच्या प्रेरणेतून निर्माण करू आणि आपण आपला गावगाडा पुन्हा पुनरुज्जीवित करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.